एका एकरामध्ये आल्याच्या शेतीमध्ये 10-15 लाखाचं उत्पन्न खरंच होऊ शकतं 18 नाही 20 लाखापर्यंत पण उत्पन्न होऊ शकतं. पण आपलं तसं ॲव्हरेज निघलं पाहिजे, उत्पन्न पण तसं निघलं पाहिजे. पण होऊ शकतं एवढं. हो होऊ शकतं. BBC तुमच्या शेतावरती आले, हो हो त्यांनी न्यूज केली किंवा भरपूर लोक आले. मग खरंच तुम्ही एवढे पैसे कमवलेत का शेतातून? म्हणजे कोटीच्या आसपास आकडे मला ऐकायला मिळाले. ही जी शेतात गर्दी असते, न्यूजवाले असते, गव्हर्नमेंटचे लोक असतात, हे जे माझ्याकडे येतात नाही काहीतरी नवीन पाहिला माझ्या शेतात सर कोणतंही पीक असो ते बाकीच्या पेक्षा काहीतरी अपडेट असतं माझ्याकडे. नवीन लोकांना काहीतरी बघायला भेटतंय म्हणून गर्दी सारी. मी माझ्या शेतात 7.5-8 लाख रुपये घालून अशी इरिगेशन सिस्टम बसवलेला आहे. बरं. माझं तिथं आज जवळ 40% पाणी पहिल्यापेक्षा वाचतं. तुम्हाला सांगतो पाणी वाचलं, वेळ वाचला आणि शेती डेव्हलप चालली. आलेली मिळकत जर त्याच कामात जर लावली शेती डेव्हलपमेंटसाठी तर ती कधी पण फायद्याची राहते. तरुण लोक जे आहेत ते शेतीकडे यायला नाहीच म्हणतात, कारण लग्न होत नाहीत किंवा बऱ्याच अडचणी आहेत. आणि तुम्ही तरुण असून शेतीत उतरलाय, एवढा मोठा पैसा उभा केला, एवढी चांगली शेती चालू केल्या. शेतकऱ्याला बघून कोणी लग्न देत नाही. पण जर शेतीत जर सक्सेस जर असेल, उत्पन्न चांगलं असेल, मिळकत जर चांगली असेल, जे सिटीत म्हणतात बंगला लागते, गाडी लागते, फ्लॅट लागत, ते जर गावात जर असलं ना, लग्नाची अडचण तिथं तर काही येत नाही. मला त्या गोष्टी कोणत्या काही जाणवलेल्या नाही. 26 वय तुमचं चालू आहे आणि तुम्ही 21 वयात शेती चालू केली. घरच्यांनी सपोर्ट केला या गोष्टीत. नशीब चांगलं आहे तुमचं. हो त्यांनी मला सपोर्ट केला या गोष्टीत. तू कर होईल सगळं आता एकदम ओके सारं काही. मग तुम्ही आता रेसिड्यू फ्री शेती करता का ऑर्गॅनिक करता? ज्यावेळेस मी हार्वेस्टिंग म्हणजे प्लॉट विक्री करायला माझ्याकडे रेसिडी फ्री पूर्ण राहतात. अद्रक कुणी लावा म्हणून सांगितली आणि ती लावली ती येऊच शकत नाही. त्याला वैयक्तिक अभ्यास पाहिजे त्या गोष्टी, कारण इतकं सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, मातीचं खालचं क्रॉप आहे. वरती शेंड्याला काही झालं तरी खाली काही कळत नाही. जेवढं आपण जमिनीचा पोत चांगला ठेवू तेवढं महत्वाचं आहे. त्याला प्रॉपर गायडन्स, प्रॉपर अभ्यास करूनच येऊ शकतं. तुम्ही जर शुद्ध बियाण जर घेताय ना तर तुमच्या प्लॉटला पुढे अडचण काहीच नसते. सड लागत नाही, शेतकरी लावून घेतात ती सड प्रॉप मध्ये कधी नसतेच. हे शेतकरी आणतात त्या सडीला एकशेच गोष्टी करून सड आणतात. टोटल आलं किती महिन्याचं पीक आहे आपण मेला झाल्यानंतर? रेट जर असेल आणि शेतकरी जर तयारीतलं जर असेल, आपण जे म्हणतो चपळ शेतकरी जर असेल, तो फायनली 6 महिन्यात पण त्याची हार्वेस्टिंग करू शकतो. आणि बेटर टाइम त्याचा म्हणजे 9 महिने. आणि 9 महिन्यानंतर जर तरी पण मला ठेवायचा रेट नसेल तर किती दिवस? सर 17 महिन्यापूर्वी आपण प्लॉट हार्वेस्टिंग. बापरे, 17 महिने ठेवू शकतो? 16-17 महिने आपण प्लॉट हार्वेस्टिंग. किती उत्पन्न निघायला पाहिजे 9 महिन्यामध्ये? आपण आपला 15 टन माल निघून द्या किंवा 14 टन माल निघून द्या, त्याला ऍव्हरेज रेट 20 रुपये जरी भेटला ना तर ते लेवल बसून जाते. मिनिमम पकडे 20 रुपयाने गेलं तरी 3 लाख आणि 50 रुपयाने गेलं तरी 7.5 लाख. 2 एकर प्लॉट माझा 6 दिवसात टोटल बियाणे घ्यायचा. त्याला मी 110, 115, 120 3 टप्प्यात असे रेट घेत होते. ह्या दोन्ही प्लॉट म्हणजे माझे जवळ 65-70 लाख पैसे मिळून गेले. 3 एकर मध्ये एवढे पैसे झाले आणि त्यावेळेस माणसं शेतीत पैसे नाही. मित्रांनो, आजचा मातीवरचा एपिसोड फार कडक होणार आहे, कारण या एपिसोडमध्ये आपण आल्याची शेतीबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहे. कारण आज आपल्या सोबत आहेत अद्रक किंग, ज्यांना बोललं जातं, अभिजित घुले सर. त्यांना का अद्रक किंग बोललं जातं त्याच्या पाठीमागची खूप कारणं आहेत मित्रांनो. कारण ते शेतीच खूप भारी करतात. शेती फक्त आल्याचीच नाहीत करत, तर ते ऊसाची करतात, टरबूजाची शेती करतात, वेगवेगळी शेती करतात. आणि त्या शेतीमध्ये फार बारीक बारीक गोष्टी आणि चांगल्या पद्धतीने ते करतात. मित्रांनो, मातीवर्समध्ये जे कोणी येतं ना ते फार स्पेशल असतं. आणि मी म्हणेन की तुम्ही पूर्ण एपिसोड बघा हा आल्याच्या शेतीचा. तुम्हाला खूप काही शिकायला या एपिसोडमध्ये नक्कीच मिळेल. नमस्कार. नमस्कार सर. बरं, माझा प्रश्न असा होता की एका एकरामध्ये आल्याच्या शेतीमध्ये 10-15 लाखाचं उत्पन्न खरंच होऊ शकतं का? हे रियालिटी आहे का? सर ही रियालिटी 100% खरी आहे. फक्त यासाठी आपलं उत्पादन निघतंय किती आणि त्याला मार्केट रेट त्यावेळेस आहे किती आणि आपलं म्हणजे आपण लक्ष ठेवतो की त्या गोष्टीवर. उत्पन्न 18 नाही 20 लाखापर्यंत पण उत्पन्न होऊ शकतं. पण आपलं त्याचं ॲव्हरेज निघलं पाहिजे, उत्पन्न पण तसं निघलं पाहिजे. पण होऊ शकतं एवढं? हो होऊ शकतं. तुम्ही 2021 मध्ये आल्याची शेती सुरू केली बरोबर का? हो. माझ्या माहितीनुसार, मी जेवढा अभ्यास केला त्यानुसार 21, 22, 23, 24, 25 आणि या 4-5 वर्षामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केली. सुरुवातीला तुम्ही चांगली शेती केली का सुरुवातीला गडबड झाली होती काय? नाही सर, वैयक्तिक ऊस शेती म्हणजे मी प्रॉफिटेबल होतो. पण ज्यावेळेस अद्रक शेती करायला ठरवलं माहिती नव्हती जास्त काही, तर माझा पहिला प्लॉट माझाच एकमेव असा आहे का मी 2.5 लाख रुपये घालून माझे ते जुळले फक्त 1.5 लाखाच्या आतमध्ये पैसे. म्हणजे माहिती काहीच नव्हती, फक्त आणलंय मोग आणून लावलंय आणि ते चालू केलंय. उगलं पण साऱ्या गोष्टी झाल्या, पण त्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम, मूळकूज, कंदकूज ह्या गोष्टी म्हणून पूर्णपणे लॉसमध्ये होतो. म्हणजे भाव असून पण रेट असून पण माझा माल निघला नव्हता त्यावेळेस. तुम्ही स्टार्ट कधी केलं होतं? 2000 सुरुवातीला माझे 2020चा एक प्लॉट होता, तो माझा फ्लॉप होता. 21 पासून माझी चांगली सुरुवात झाली. कोविडमध्येच तुम्ही लावला होता? हो, कोविडमध्ये सुरुवात होती. आणि मला सांगा, तुम्ही एवढे तरुण शेतकरी आहात आणि 2025 चालू आहे, संपेल आता 26 चालू होईल. हो. तरुण लोक जे आहेत ते शेतीकडे यायला नाहीच म्हणतात, कारण लग्न होत नाहीत किंवा बऱ्याच अडचणी आहेत. आणि तुम्ही तरुण असून शेतीत उतरला, एवढा मोठा पैसा उभा केला, एवढी चांगली शेती चालू केल्या, तर कसं काय म्हणजे तुम्ही शेतीकडेच कसं काय वळला?
नाही सर, आत्ताची परिस्थिती जर पाहिली लग्न शेतकऱ्याला बघून कोणी लग्न देत नाही, पण जर सक्सेस असेल त्यातून डेव्हलपमेंट चांगली असेल, जे सिटीत म्हणतात बंगला लागते, गाडी लागते, फ्लॅट लागते, ते जर गावात जर असलं ना तर लोकांना फक्त काय माहिती शेती नकोय. शेतीत जर सक्सेस जर असेल, उत्पन्न चांगलं असेल, मिळकत जर चांगली असेल तर ते लग्नाच्या अडचण तिथं तर काही येत नाही. मला त्या गोष्टी पण त्या काही जाणवलेलं नाही. बरं, तुमचं झालंय का लग्नात? नाही, लग्न नाही आता. कधी करताय मग? आता चालूच आहे त्याच प्रयत्न ते. चालू आहे. हो, चांगली गोष्ट आहे. आणि सुरुवात म्हणजे कसं काय तुम्ही शेतीत उतरला? म्हणजे तुमच्या डोक्यात हे आलं नाही का की बाबा ठीक आहे शेतीत नको उतरायला, अडचणी आहेत त्या? नाही, आता सर तर सांगायचं जर म्हटलं तर वडील शिक्षक होते. पहिल्यापासून घरी शेतीत, म्हणजे ज्यावेळेस 10वी जी शाळा चालू होती शेतातच राहायचं. शेतापासून जवळ 2-3 किलोमीटर शाळा राहायची. तर दिवसभर वडील ते जे शेतीचे कामं करायचे, हे सगळ्या गोष्टीचे अवगत होते. म्हणजे मोटरीचे घोटाळे, वीज जे काय अडचणी असतात, ह्या साऱ्या गोष्टी पहिल्यापासून आम्ही त्यात ट्रेन होतो. आणि ज्यावेळेस 12वी झाली, जे कॉलेजचे ऍडमिशन, आता मला वैयक्तिक ॲग्रिकल्चर करायचं होतं, पण कॉलेजला ऍडमिशन नाही भेटली, ज्या ठिकाणी करायचं त्या ठिकाणी नाही भेटलं. आणि घरची जी शेती, वडील शिक्षक असल्यामुळे घरी शेती पाहणं म्हणजे ती सरळ सरळ कोणाला तरी करायला देणं, हीच गोष्ट आमच्याकडे पर्याय होता. ऍडमिशन चांगल्या ठिकाणी न भेटल्यामुळे शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि माझा प्लस पॉईंट सर असा झाला, म्हणजे शेती म्हणजे जो शिक्षणाला जो पैसा जायचा होता तो मला शेती डेव्हलप करण्यात मला वापरता आला. आणि माझं पहिलंच क्रॉप म्हणजे मी जे आपलं सरसगट जे पहिले सुरुवातीपासून जे ऊसाचं पिकं घेत होतो आम्ही, तेच पीक सुरुवातीला मी ऊस टाकलं. फक्त काय केलं, थोडा सुधारितपणा असं केला का फाउंडेशन बियाणे प्लॉट, ऊस संशोधन पालिका केंद्रावरून फाउंडेशन प्लॉट आणला, त्याची लागवड केली. शेतकऱ्यांना त्या साऱ्या गोष्टी माझ्या आवडल्या. काहीचं बियाणं चांगलं आहे, मला मार्केट रेटपेक्षा 1 टना मागं त्याला 1,500-2 हजार रुपये रेट चांगला भेटला. म्हणजे माझे तिथे त्यावेळेस पैसे म्हणजे जेमतेम पैसे जुळले. जी इन्व्हेस्टमेंट लावली होती त्याच्या डबल चांगले पैसे होऊन गेले. मग त्यात कॉन्फिडन्स आला थोडासा, आपण काहीतरी करू शकतो. आणि कॉन्टॅक्ट वाढले त्यामुळं की शेती चांगलं करतो. म्हणजे वैयक्तिक स्वतः जेव्हा असं वाटतं ना का आपण काहीतरी चांगलं करतोय, तर त्यावेळेस 100% आपलं काहीतरी चांगलंच होतं पुढं. तुम्ही शिक्षण किती झालं मग तुमचं? माझं 12वी नंतर जर पाहिलं, मी शेती करत करत शाळा गेली. म्हणजे शेतीतनं जेव्हा वेळ भेटन तेव्हा कॉलेज आणि कॉलेजच्या साऱ्या काही गोष्टी. BSc पासआउट झालो, त्याच्यानंतर MSc पासआउट झालो. MSc मी बॉटनीमध्ये केलं. त्याच्यामुळे शेती आणि शिक्षण जवळजवळ दोन्ही एका रेंजचं होतं. त्या गोष्टीमुळे आज झालं का शेतीसाठी वेळ भेटला आणि एज्युकेशन पण माझं कम्प्लीट झालं. त्याचा फायदा आज झाला का कॉलेज जवळ असणं, त्या गोष्टीमुळे मला शेतीकडे जास्त वेळ देता आला. आणि त्याचाच फायदा म्हणजे ज्यावेळेस मी BSc पासआउट झालो त्यावेळेस माझ्याकडे खूप मोठं सक्सेस होतं. म्हणजे जे आपण म्हणतो काय एखाद्या IT इंजिनियर त्यांना जावं 8-10 वर्ष करून जे सक्सेस भेटतं का, ते सक्सेस मला BSc झाल्याच्या नंतरच भेटलं होतं. कारण माझ्याकडे तेवढा इन्कम आला होता. मला ते क्रॉपनी आपण जे म्हणतो लखपती मला तिथे बनवलं होतं. आणि मग तुम्ही कोणत्या कॉलेजला बॉटनी कंप्लीट केली आणि तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता ते पण सांगा ना. आता आम्ही प्रॉपर तसे रांजणी, आमचं एक छोटंसं गाव आहे, त्या शेजारी दाईगावणी म्हणून मोठं गाव आहे, शेवगाव तालुका येतो. तिथं कॉलेज आमचे मारुतरावजी घुले पाटील शैक्षणिक संस्था, मोठं कॉलेज आहे. तिथं BSc आणि भेंडा फॅक्टरीमध्ये माझं MSc शिक्षण कंप्लीट झालं जागेवर. म्हणजे घरापासून एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावर शिक्षण पूर्ण कंप्लीट झालं. जिल्हा अहिल्यानगर? हा, अहिल्यानगर जिल्ह्यात. आणि तुमच्याकडे शेती किती आहे टोटल? शेती आता माझी वैयक्तिक 14 एकर शेती घरची स्वतःची. चांगलं. आणि काय काय लावतात आता सध्या तरी? आता म्हणजे सुरुवात माझी ऊसाची पासून होती, गहू हरभरा साऱ्या गोष्टी केलेल्या आहे. पण ज्यावेळेस काय आलं का इन्कम कशात आहे किंवा आपल्या मिळकत कशातून चांगली भेटेल, त्यावेळेस सध्या आता तरी टरबूज, कांदा जास्त प्रमाण, म्हणजे माझं 70% क्षेत्र अद्रकवर फोकस असतं. अद्रक, त्यानंतर मी मिरचीचे काही पिकं घेतो. आणि एक 2 वर्षानंतर 2 वर्ष मिळून जे शेतकरी कॉन्टॅक्ट आहे ऊस बियाणामध्ये, ते टिकवण्यासाठी ऊस बियाणे प्लॉट पण माझा एक 2 ते 3 एकरात 2-3 वर्षाचा गॅप देऊन कंपल्सरी ठेवतो. म्हणजे कशासाठी? शेतकरी जी बॉन्डिंग आहे ऊस बियाण्याची किंवा आपलं जे नाव आहे ते टिकून ठेवण्यासाठी, शेतकऱ्यांना नवीन बियाणं देण्यासाठी ऊसाची एक तेवढं चांगली ठेवतो कंपल्सरी. आणि आता तुमचं वय किती आहे? आता माझे 26 रनिंग चालू आहे सध्या. खरं काय? हो. बापरे, म्हणजे तुम्ही 26 वय तुमचं चालू आहे आणि तुम्ही 21 वयात शेती चालू केली? हो, 21 वय सर. तर जर पाहिलं तर 18 म्हणजे सुरुवातीपासून आता काय होतं, घरी काम करण्याची सवय पाहिली, म्हणजे शाळेत जायच्या आधी शेण भरून जाणे किंवा शाळेतून आल्याच्या नंतर सगळं जनावर आवरून, ह्या पहिल्यापासून साऱ्या गोष्टी चालूच होत्या. फक्त काय आलं, घरच्यांनी पुढाकार आज दिला का कर तू करतोय तर कर. घरच्यांनी सपोर्ट केला या गोष्टीत. नशीब चांगलं आहे तुमचं. हो, वडील शिक्षक असताना त्यांनी मला शेतीत उतरवलं आणि शेतीच कर. म्हणजे त्यांना पण लोक म्हणत होते हे उद्योगांना कसा याला काहीतरी शिक्षण पहा, पण त्यांनी मला सपोर्ट केला या गोष्टी, तू कर, होईल सगळं. आता एकदम ओके सारं काही. आणि सर त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांनी ज्यावेळेस आम्ही छोटवले होतो, म्हणजे आता शेतात कशी असते, रात्रीची लाईट असते, कधी दिवसाची लाईट असते, घरच्यांनी दिवसभर शेताचे कामं बघून रात्री फर्टिगेशनचे, इरिगेशनचे कामं घरच्यांनी केलेली आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते कानात हवा जायचं. मग ते आता 12वी कंप्लीट झाली, आयफोन घेऊन ड्यूक घेऊन इकडे तिकडे फिरू, हा बोनगा डोक्यातच नाही आला कधी. डायरेक्ट आपलं काम पुढे चालू राहिलं आणि साऱ्या गोष्टी स्टेबल झाल्या त्यातून.
तरुण पिढीचं का असं होतंय की कानात हवा जात्या, गाड्या घेते ते फिरते तिकडे तिकडे, असं फोकस का होत नाही शेती त्यांच्याकडून? नाही सर, ते कसं आहे माहिती आहे का, आता ज्याचं त्याच्यामध्ये कसं, आता घरची सगळी गोष्टी मी पाहिल्या होत्या, वडिलांचं आणि त्यांचं सगळं काही चांगलं असतं, ती शेती वेळ दिला, आपल्या कामाला चिटकून राहिले सगळं काही, ह्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मला लय करू म्हणजे लक्षात ह्या गोष्टी आल्या का, जॉब जरी केला तिथून पण पैसे देत, आणि शेती केली तिथून पण पैसे, आणि ज्याच्याकडे पैसे त्याला किंमत आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप आधी का आलेल्या होत्या. त्याच्यामुळे फोकस एवढाच होता, चांगलं काहीतरी करून तिने आपण जे म्हणतो सरळ मार्गाने पैसा कमायचा, तिथं कोणाला डाग नको, कोणाचं काही नको, ती गोष्ट मला शेतीतनं सापडली आणि ती माझी चालू राहिली, त्यात मला सक्सेस पण भेटलं. सर यात महत्वाचं काय माहिती का, म्हणजे आपल्या एरियातील जे लोकल एरिया, समजा काही असे लोक आहेत का क्षेत्र कमी असतं, आपल्यामुळे त्यांना पण मदत होती. त्यांना आपण समजा मी जर वेगळं काहीतरी करतोय, बरोबर, मी 2 ट्रॅक्टर घेतो, 2 ट्रॅक्टर 2 माणसं वेगळी येतात, त्यांची आपली बॉन्डिंग राहते, त्यांचा काहीतरी काम चालू होतं, ह्या गोष्टीतून म्हणजे आपण म्हणतो एकमेकाला धरून ज्या गोष्टी होत्यात का, ते एकदम चांगल्याच होत्यात. कम्युनिटीनं चांगलं, हो, कम्युनिटीनं चांगलं होतं. आता मग मला सांगा की माणसं म्हणतात की शेतीत पैसा नाही, तुम्हाला काय वाटतं शेतीत किती पैसा आहे? नाही सर, शेतीत पैसा नाही हे पण शेतकऱ्यांचं खरं आहे. आता चालू वर्षी जी एक्सेस पाऊस झाला, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बोलत काय अडचण नाही. पण सर ज्यांना तुम्हाला सांगतो ऊस लावून द्यायचा आहे, आठवड्याला त्याला डायरेक्ट पाणी फोडायचं, इकडे पुढारपण करायचं, इकडे येईल तिकडे येईल, ह्या गोष्टी ज्यांचा एकरात 25 टन ऊस जातोय, त्यांनी म्हणत नाही मला शेती परवडते, त्यांचं हे उलटे कारभार त्यांचे चालूच राहणार आहे. त्यात वाद नाही, फक्त काय जो चिटकून करतोय सगळ्या गोष्टी डेव्हलप. सर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला विषय सांगतो, जे यंगपोर उतरलेत, यांनी शेतीत आल्याच नंतर समजा एखाद्या पिकात यांना पैसे साधत येत, तर यांनी लगेच 1.5 लाखाचा आयफोन न घेता किंवा 2 लाखाची मोटरसायकल बुलेट न घेता, तेच जे इन्कम आहे, ते जे आलेले पैसे, जे भांडवल आहे, ते जर आपण जर शेतीमध्ये समजा आपले चांगल्या कंपनीचे स्प्रेअर झाले किंवा ड्रिप सिस्टम झालं, इरिगेशन प्रॉपर, ह्या गोष्टी जर बसवल्या, तर यातून जेव्हा 1-2-3 वर्ष इथून निघून जातात ना, तर पुढे एक चांगली मिळकत आपल्याला भेटून जाते, त्यात पुढे सगळ्या गोष्टी होतात त्या. बरोबर आहे तुमच्या गोष्टी. कारण जो मोठा पैसा येतोय तो व्यवस्थित त्या शेतामध्ये लावला पाहिजे, आणि तो व्यवस्थित लावल्यानंतर पुढे व्यवस्था पाहिजे तशी तुमची सगळ्या गोष्टींची. आता सर माझं वैयक्तिक सांगायचं जर म्हटलं तर 12वी पासून आयफोन घ्यायचा होता. पण तुम्हाला माझा विषय सांगतो, चांगले पैसे भेटले, साऱ्या गोष्टी आल्या. सगळ्यात आधी वडिलांनी मला म्हणजे करायचं, तू तुझ्या शेतीत काही डेव्हलप कर. मी माझ्या शेतात 7.5-8 लाख रुपये घालून अशी इरिगेशन सिस्टम बसवलेला आहे. माझं तिथं आज जवळ 40% पाणी पहिल्यापेक्षा वाचतं. प्रॉपर 2 लिटरचं डिस्चार्जचं नेटाबेमचं ड्रिप आहे. सगळ्या गोष्टी सेटल झाल्यामुळे तुम्हाला सांगतो पाणी वाचलं, वेळ वाचला, आणि शेती डेव्हलप चालली. काय होतं, सगळ्या गोष्टी तर प्रॉपर जर असेल, इरिगेशन प्रॉपर मॅनेजमेंट आहे, लेबर मेंटेनन्स कमी होत तिथं. ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे आपण जो आलेली मिळकत जर त्याच कामात जर लावली शेती डेव्हलपमेंटसाठी, तर ती कधी पण फायद्याची राहते. ह्या बाकी गोष्टी किरकोळ आपण लाईफमध्ये कधी करू शकतो, हे सोप्या आहेत साऱ्या पुढच्या. मी जस्ट म्हणजे तुमच्यासोबत चर्चा करायच्या आधी मी बघितलं की तुमच्या पेजवर जाऊन BBC तुमच्या शेतावरती आले, त्यांनी न्यूज केली किंवा भरपूर लोक आले. मग खरंच तुम्ही एवढे पैसे कमवलेत का शेतातून? म्हणजे कोटीच्या आसपास आकडे मला ऐकायला मिळाले. नाही सर, शेतीत माझ्याकडे लोकांची येण्याची सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, मला जर कोणाचा कॉल येतोय तर त्या गोष्टीत माझ्याकडून फेक जो कोणालाच नसते, जी रिएलिटी ही सगळी कळून जाते. आणि जर एक माणूस माझ्या शेतात जाऊन येतो, ज्यावेळेस तिथं सगळं वातावरण बघतं, तिथल्या सिस्टीम बघतात किंवा माझे पिकं बघतात, तो रेफरन्स बाकी 4 जणांना जातो, तिथं काहीतरी पाहण्यासारखं आहे. ही जी शेतात गर्दी असते, न्यूजवाले असते, गव्हर्नमेंटचे लोक असतात, हे जे माझ्याकडे येतात ना, हे काहीतरी नवीन पाहिला माझ्या शेतात सर कोणतंही पीक असो, ते बाकीच्या पेक्षा काहीतरी अपडेट असतं माझ्याकडे. ह्या गोष्टीमुळे येणारी गर्दी वाढली आणि ह्या साऱ्या गोष्टी होतात. हे न्यूज चॅनल हे ते नवीन लोकांना काहीतरी बघायला भेटतंय म्हणून गर्दी सारी. मी बघितलं तुमचं घर ही शेतातच आहे. हो, घरी शेतात आहे. आता नवीन बांधलेलं आहे, खूप मोठं बांधले. हा सर, ते एक शेतकरी म्हणून शेतकरी काय करू शकतो यासाठी ते घर केलेलं आहे. अभिनंदन, 1 नंबर. हे करायला पाहिजे खरं तर. कारण नाही सर, कष्ट आई वडिलांनी आतापर्यंत कष्ट केले, साऱ्या गोष्टी केल्या, आज झालाय आपलं सारं सेटअप सगळं सुव्यवस्थित लागले, आज व्यवसाय चालू झाला, साऱ्या गोष्टी चालू झाल्या. ठीक आहे, आपण शेतातच कमवलं. आज सारं सर सगळ्यात महत्त्वाचं, आधी पूर्ण शेती डेव्हलप झाली तोपर्यंत मी पण पत्र्यातच राहत होतो. सारं झाल्याच नंतर हे जे काही एक्सेस म्हणजे नाही का, ज्या गोष्टी आपण जे म्हणतो की यातून काही उत्पन्न नाही, हे सारं झाल्याच नंतर या गोष्टी, घर झालं, गाड्या झालं, मोबाईल, ह्या साऱ्या गोष्टी जेव्हा शेती डेव्हलप झाली, शेतीला कडून मेंटेनन्स राहिलं नाही, त्यावेळेस ह्या साऱ्या गोष्टी माझ्या 1 वर्षात होऊन गेल्या. वरच्या खूप काय केलं तुम्ही 26 वयामध्ये. आजच्या टाइमला 26 वयामध्ये लोक म्हणतात की 30 पर्यंत सेटल होऊया, जॉब करूया, मग लग्न करूया. तुम्ही 26 पर्यंत सगळंच केलं, आता लग्न नाही सर. ते आपण जे म्हणतो ना, कानात जर हवा जर नाही घुसली ना, ते फुगीरपणा जर अंगात जर आला, माझ्याकडे 2 लाख रुपये, मग आता मी कोणालाच मोजणार नाही, मला काही घेणं नाही. आता माझ्याकडे ही हवा जर घुसली, माणूस संपायला. आमच्या बघा सर, असे काही लोक आहेत का ज्यांनी पार म्हणजे कोटीचे गप्पा आणणार आहे. आज त्यांच्याकडे 6,000 बचत गटात हप्ता भरायची म्हणजे एक आपण काय म्हणतो, कानात हवा घुसली, फुगीरपणा, एक्सेस खर्च, जिथं नाही तिथं काही गोष्टी करणे, ह्या गोष्टीमुळे साहजिक कोणत्या गोष्टी होऊ शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही पहिलं अद्रकचं पीक किती लावलं होतं? 2020 ला.
सर माझी सगळ्यात मोठी सुरुवात होती माझ्या 1 एकरपासून. प्लॉट लावला, त्या प्लॉटला प्रॉब्लेम खूप होते, पण त्यातून शिकायला असं भेटलं का पैसे तर घातले पण पैसे होत नव्हते. त्याच्यामुळे अभ्यास इतका केला, ज्याला नाही त्याला बळच फोन करणे, ज्यांना या क्षेत्रात सक्सेस भेटले त्यांच्या बळबळ मागं पडणे, तिने आपल्याला इग्नोर करणे, ह्या साऱ्या गोष्टीतून अंदाज घेतला. फक्त माझं ऑब्झर्वेशन एवढं होतं का जिथं मला प्रॉब्लेम आलाय तिथं झालेलं काय, तिथं क्रिया काय चालली, ह्या गोष्टी सगळं ऑब्झर्वेशन होतं. त्यानंतर मग काही तज्ञ लोकांच्या म्हणजे गाठी बिटी घेऊन कशामुळे होतं, काय होतं, युट्यूबवर व्हिडिओ बघा, हे बघा, ते बघा, त्या गोष्टीतनं मला त्याचे उत्तर भेटत चालले. आणि त्याच्या पुढच्या वर्षी जो प्लॉट होता तिथं फक्त मी त्या प्रॅक्टिसेस केल्या, आणि त्यानंतर तिथं ज्या गोष्टी होत आहेत ह्या गोष्टी लक्षात आल्या, तिथं त्या गोष्टी वापरल्या, त्या गोष्टी स्टेबल होऊन गेल्या. आणि कसं असतं माहिती सर, प्रत्येक गोष्टीत गुरु महत्वाचा असतो. म्हणजे आपण जे म्हणतोय का कोणत्याही पिकात काम करायचंय, कोणतरी सांगणारा असतं तर त्यात काहीतरी भेटतं, नाही तर मोगम लावून दिलं त्यात काहीच होऊ शकत नाही. सांगणारा अनुभव माणूस कोणी आपला पाहिजे तो पण. तर ह्या गोष्टीमुळे मला म्हणजे म्हणजे ज्यांनी सपोर्ट केला ह्या गोष्टीमुळे मला त्या सगळं सोपं गेले. काही गोष्टी कोणी केला तुम्हाला सपोर्ट? सर सगळ्यात मत होतं, आई वडिलांनी भांडवल दिलं, विश्वास ठेवला. त्यानंतर माझे दाजी सर्जेराव मरकड म्हणून BSc ॲग्री झालेली त्यांची, त्यांनी मला या क्षेत्रात उभा केलेलं, उतरवलेलं. म्हणजे माझी सुरुवात तिने करून, शाळा शिकू नको असं कोणी म्हणतं का, शाळा शिक सगळे मध्ये, ते मला म्हणले ती शाळेत पैसे घालू नको, तू इकडे काम कर, हे असे सांगणारे माझे दाजी, त्यांनी सुरुवात करून दिली. आणि त्यानंतर टेक्निकल गोष्टी ज्या असतात का, जमिनीचं आरोग्य काय असतं, माती, आपलं मोगम काम कारभार, पीक लावून द्यायचं, नागाटी करायचं, पीक लावून द्यायचं, पाणी द्यायचं, उभा आलं तोडून द्यायचं, संपला विषय. पण हे टेक्निकल आपण खर्च कमी कसं करू शकतो यासाठी प्रफुल्ल गाडी, बायोमी टेक्नॉलॉजी प्रफुल्ल गाडी सरांनी इतकी मदत केली. म्हणजे टेक्निकल गोष्टी त्यांनी मला सगळ्या सांगितल्या का, तिथं मी म्हणजे शेती माझी 0 मेंटेनन्स झाली त्या गोष्टीत. त्यांचा खूप फायदा झाला मला त्या गोष्टीमध्ये. तुम्हाला इथं मला खरं बोलवायचं कारण काय आहे की अद्रक या शेतीवर मला डिटेलमध्ये बोलायचं आहे. कारण अद्रकामध्ये नाही खूप चुकीच्या माहिती लय आहेत. हे बुरशीनाशक मातीत घाला, हे कीटकनाशक घाला, मग हे घाला, मग आवाचा सवा होतोय, आणि सांगणारे पण तेवढं त्यांना सर आता माझ्या अनुभवानुसार मी सगळ्या शेतकऱ्याला आतापर्यंत पण सांगतो ना, आता पण सांगतो, अद्रक कुणी लावा म्हणून सांगितली आणि ती लावली ती येऊच शकत नाही. त्याला वैयक्तिक अभ्यास पाहिजे त्या गोष्टी, कारण इतकं सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, मातीच्या खालचं क्रॉप आहे, वरती शेंड्याला काय झालं तरी खाली काही कळत नाही, आणि सारा प्रिव्हेंटिव्ह लक्ष ठेवणार क्रॉप आहे. त्याच्यामुळे याची नाही का कोणतरी माहिती सांगितली, काहीतरी पाहिलं म्हणून केलं, ह्या गोष्टी सक्सेस म्हणजे येऊ शकत नाही. त्यात याला प्रॉपर गायडन्स, प्रॉपर अभ्यास करूनच येऊ शकतं. सुरुवातीपासून आपण सुरू करूया आता. ठीक आहे, मला असं समजा की मी शेतकरी नाहीये, तुम्हाला माहित आहे मी पण शेतकरी आहे, पण आपलं होतं कसं माहित आहे का, मी शेतकऱ्याच्या अँगलनं विचारणार, तुम्ही मला शेतकरी म्हणून सांगणार, नवीन कोण शहरातला माणूस असला तर त्याला काहीच कळणार नाही, कारण ते शेतकरीच आहेत शेवटी, जे बाहेर जाऊन राहिले, जे जॉब करतायत, त्यांचं मूळ स्थान जे आहे ते शेती त्यांना कोणाला करायचेच आहे येऊन माघारी. त्यासाठी तुम्ही सांगताना मला ऍज असं नवीन माणूस म्हणून सगळ्या गोष्टी सांगा. आता साधे प्रश्न मी विचारतो की अद्रक जे आहे ते म्हणजे कोणत्या कोणत्या त्यामध्ये व्हरायटीज असतात जे लावलं जातं? सर सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रात जी व्हरायटी चालते, आपण जो म्हणतो व्यापारी म्हणजे ताजं मार्केटमध्ये खाण्यासाठी जे माल चालतो तो माईम व्हरायटी, म्हणजे सुगंधी व्हरायटी म्हणतो आपण, का तिचा सेंट असतो. माईम व्हरायटी चालते. माईम व्हरायटीला आपल्या महाराष्ट्रामधनं मागणी असते, आणि आपल्या तिथं ते क्रॉप म्हणजे सुटेबल आहे आपल्या क्लायमेटला, तर तिची जी मागणी म्हणतो आपण, UP झालं, लखनौ झालं किंवा बँगलोर झालं, ह्या भागामध्ये सुगंधित वन आपण जे म्हणतो ना खाण्यासाठी फ्रेश, ह्या मालाची खूप मागणी. आणि त्यानंतर जो म्हणजे आपण म्हणतो की ज्यावेळेस अद्रकचे रेट कमी राहतात, मार्केटमध्ये मागणी कमी असते, त्यावेळेस ही जी सुंट बनते का, सुंटीला सगळ्यात जास्त माईमची मागणी असते. हा म्हणजे ज्यावेळेस रेट डाऊन असतात, ज्यावेळेस मार्केट रेट 30च्या आतमध्ये असतात ना, त्यावेळेस हा सारा माल सुकावण्यासाठी जातो सुंटीसाठी. तर माईम व्हरायटी महाराष्ट्रात तरी एकदम बेस्ट आहे. आणि अद्रक जे लावलं जातं हे वर्षात कधी पण लावलं जातं का काही स्पेसिफिक टाइम असतो? नाही सर, याचं म्हणजे वर्षातनं आपण एकच क्रॉप घेऊ शकतो. याचं एकच सीझन म्हणजे एप्रिलमध्ये याचं बियाणं काढणे, 1 महिना त्याला आपण सुप्त अवस्थेत जे म्हणतो त्याला बारीक बारीक मोड फुटण्यासाठी, का बारीक बर्ड्स निघतात त्याला, ते बर्ड निघायलाच पाहिजे. हो, बर्ड निघायलाच पाहिजे. जर आपण डायरेक्ट फ्रेश अद्रक फार्ममधून काढलं आणि डायरेक्ट नवीन प्लांटेशन केलं, त्यामध्ये फुटवे निघत नाही, आणि त्या प्लॉटला ग्रोथ म्हणजे आपण जे म्हणतो का आपलं उत्पन्न खूप घटतं त्यात. त्यासाठी सगळ्यात सिम्पली प्रोसेस का आपल्याला मध्ये जमिनीची तयारी करायला पण वेळ भेटतो. एप्रिलमध्ये 1 एप्रिल ते 5 एप्रिलच्या दरम्यान शेतातनं बियाणं काढायचं. कुणाकडनं घ्यायचं ते बियाणं? शेतकऱ्याकडनं. आपल्याला अद्रकमध्ये असं कोणतंही संशोधन केंद्र नाही तिथून आपल्याला बियाणं पुरवलं जातं. हे आपल्याला काय प्रोग्रेसिव्ह फार्मर बघणे, किंवा एखाद्या शेतामध्ये त्या प्लॉटला प्रॉब्लेम काहीच नाही, सगळं निरोगी, आणि त्या शेतकऱ्यांनी कोणत्याही केमिकलचा न वापर करता जे आपण म्हणतो ऑर्गॅनिक मॅन्युअर जे असतात, किंवा जे बुरशीनाशक, कीटकनाशक जे ऑर्गॅनिक वापरलेले आहेत, किंवा ज्या प्लॉटला निमेटोड काय नाही, ते प्लॉट सिलेक्ट करून तो प्लॉट सिलेक्ट करायचा, त्याची हार्वेस्टिंग करून 1 एकरासाठी महिन्याचं ते बियाणं पाहिजे. बियाणं ते 9 महिन्यापर्यंत बियाणं असतं. म्हणजे जो प्लॉट 9 महिन्यात झाला, 9 ते 10 महिने प्लॉट पण आपल्याला ट्रॅक करायला पाहिजे ना. हो, सुरुवातीपासून. म्हणजे ज्याचा साहजिक जर तुम्हाला माझ्याकडनं बियाणं घ्यायचंय, खरेदी करायचंय, तुमचा माझ्यावर कमीत कमी 5 महिन्यापासून वाच पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही बियाणं हार्वेस्टिंग करायला त्यावेळेस पाला काहीच नसतो,
पण जेव्हा तुम्ही पहिल्यापासून वाच ठेवता यांच्यावर कारबा किती होता किंवा ह्या प्लॉटला मर होती की नाही, निमॅटोड लागला होता की नाही, हे तुम्हाला आधी कळतं. तुम्हाला जर माझ्याकडून बियाणे घ्यायचं म्हणजे साहजिक विषय सांगतो, जर तुम्हाला अद्रक लावायची तुम्हाला 4 ते 5 महिने आधी तयारीत राहणार त्याच्या. हा तयार करायचं हो आधी. कारण काय होतं सर, जर साहजिक विषय जर चुकीचं बियाणं जर भेटलं का जिथं फ्युजरियम बुरशीचा अटॅक होता किंवा इन्सेक्टचा काय अटॅक होता, ह्या गोष्टीचं बियाणं जर तुम्ही घेऊन जर लावलं तर तुम्ही कितीही ट्राय करा, जर आपण जे नाही का एखादं बियाणं घेतलं ते जर खराब निघलं ते पुढे खराबच राहतं. तसे का म्हणतात तुम्ही जर शुद्ध बियाणं जर घेताय ना तर तुमच्या प्लॉटला पुढे अडचण काहीच नसते. आता माझं वैयक्तिक अभिजित गुले अद्रक मध्ये बियाण्यासाठी ओळखलं सर. म्हणजे माझे जेवढे प्लॉट असते माझ्याकडे 10.5 टन मला असतात, मला बियाण्याची बुकिंग असते 40 टन. याचं कारण म्हणजे काय, जो प्लॉट आम्हाला बियाण्याला सेल करायचा शेतकऱ्याला द्यायचा आहे, मार्केट व्हॅल्यूपेक्षा आम्ही पैसे वाढूनच घेतो त्याचे किलो मग 10 रुपये. पण ते शेतकऱ्याला पुढे त्याचे प्रॉब्लेम यावं नाही म्हणून आम्ही त्या गोष्टी तशा ट्रीटमेंट दिल्या राहतात. तेवढं तुम्ही काम पण करताय त्याच्यावर. हो त्याच्यावरती काम करतो. त्याला निमेटोड लागू नये किंवा त्याला बुरशी लागू नये किंवा मळकूज कंदकूज मुळकूज पुढे यावं नाही, त्या गोष्टी साऱ्या आधी आम्ही 5 महिन्यापासून त्या गोष्टीत तयारी असतो. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं आपण जे म्हणतो ना का पीजीआर वापरलेलं जर बियाणं जर असेल, ज्या प्लॉटला पीजीआर प्रोडक्ट वापरले, ग्रोथ स्टिम्युलेटर खूप दिले, त्यांचे जेनेटिक चेंज होऊन जातात सर. नाजूक राहतं. आणि त्यात काय होतं माहिती की ज्यावेळेस प्लॉट आपण लावतोय, ज्यावेळेस पाऊस होतो, नायट्रोजन लेवल जमिनीची वाढली आणि फर्टिगेशन खालून चालू राहतं, प्लॉट डायरेक्ट फुटतो. म्हणजे आपण जे म्हणतो सड लागणे, कंदकूज, प्लॉट फुटतो डायरेक्ट. ह्या गोष्टीसाठी आपण पीजीआरचं बियाणं टाळलं पाहिजे. कारण पीजीआरचं काम काय, सरळ त्याला ग्रोथ देणं, ग्रोथ देत त्याला आपण जे म्हणतो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. हा आपण जे म्हणतो का प्लांटला आपण जे म्हणतो का अशी मॅच्युरिटी काही येत नाही, फक्त लांबण्याचं काम आणि वजन वाढवण्याचं काम असतं. ते म्हणजे आपण सरळ सरळ ते ब्लास्ट झाल्यासारखा प्रकार होतो, तिथे शेतकरी खरे फसतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ते बियाणं चांगलं पाहिजे. बियाणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं. अद्रक जर सक्सेसफुली जर तुम्हाला जर प्लॉट करायचा आहे, तुम्ही जर बियाणं जर चांगलं घेतलं तर तुमची पुढे अद्रक आणि मार्केटला फ्रेश विकायचं तर माहीमच पाहिजे. माहीम म्हणजे महाराष्ट्रात आपण जे म्हणतो का जागेवरती जी खरेदी असते व्यापारला यासाठी सोपं, माहीम व्हरायटी बेस्ट आहे. तेच लावायला पाहिजे. तेच तुम्ही करताय आता 4-5 हो तेच आम्ही करतो. कारण आम्ही ना वेगवेगळं ट्राय करायचा प्रयत्न केला, पण त्यात काय सर माहिती आहे का, फ्रेश असं कोणतं विद्यापीठ अद्रकचं बियाणं पुरवत नाही. हेच फक्त काय चांगला शेतकरी पाहणे, चांगल्या जमिनीतलं बियाणं घेणे आणि ते आपल्याकडे वाढवणे, त्याची काळजी घेणे, एवढंच आपण यात करू शकतो. आणि ते बियाणं आपण वर्षानुवर्ष स्वतःच तयार करत राहायचं, डबल घ्यायची गरज नाही. तसं नाही. जर आपल्या जमिनीत आपण 2-3 वर्ष रिपीट करू शकतो. पण साहजिक माझंच बियाणं माझ्याच मातीतलं त्याच शेतात रिपीट होतंय, त्याला कुठेतरी स्टॉप देऊन फक्त काय माझं दुसऱ्या शेतकऱ्याला द्यायचं, त्याचं आपलं त्याला 2 टन द्यायचं, त्याच आपण 2 टन घ्यायचं, फेरपालाट आपण पण थोडी द्यायची. ही गोष्ट आपल्याला 2 वर्ष मिळून नक्की करावी लागते. मग समजा मी बियाणं किती घ्यायचं, म्हणजे एकराला किती लागतं? सर आता एक कर्ज जर तुम्हाला जर प्रॉपर मॅनेजमेंट जर करायचं असेल, एकदम प्रॉपर मॅनेजमेंटने अभ्यास करून उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल तर 1 एकरासाठी 950 ते 1000 किलो बियाणं प्रॉपर लागतं. त्यामध्ये आपण 5 फुटाचा बेड बनवून त्यामध्ये 6.25 फुटावर 2 लाईनने आपण 2 मार्किंग करून लावू शकतो. ते लावायच्या आधी त्या शेताची काय तयारी करायची, 4-5 महिने काय करायचं? त्याला सगळ्यात महत्त्वाचं आपण जे म्हणतो पहिलं पीक जे असतं ते झाल्यानंतर एक 15 ते 20 दिवस त्याची नांगरणी होऊन आपण जे म्हणतो, कारण की अद्रकला हाड जमीन चालत नाही, कठीण नाही चालत. हा ती कटिक जमीन जर लाल चालती काळी चालती. हो लाल चालती काळी चालती. फक्त सगळ्यात महत्त्वाचं टप्पा सगळ्या शेतकऱ्याला सांगायचं मला एवढंच का ज्या शेतात समजा पाऊस होतोय आणि ज्या शेतात पाणीच जात नाही किंवा 20-25 दिवशी जमीन वाळतच नाही, तिथे शेतकऱ्यांनी ट्रायच करायचं नाही सरळ. किंवा ज्याला अद्रक करायची ना ते आता आपण जी जुनी पद्धत म्हणतो काही शेतकरी नाही का ते बांध ठेवायचं नाही, बांध पडतून असतं, ह्या गोष्टी डोक्यातून काढून प्रत्येक शेताला चर पाहिजे. आता माझ्यात का तर माझ्या शेतात 8-9 एकरचे माझे प्लॉट असतात. शेतकरी म्हणते साऱ्या लोकांना सड लागली याला सड कानाली, पण लोक हे पाहत नाही माझ्या प्रत्येक बांधाला मी जागा सोडलेला आहे, चर सोडलेला आहे. म्हणजे पाणी जायची सोय ती प्रॉपर निघून गेली पाहिजे, निचरा प्रॉपर झालाच पाहिजे. पाऊस किती हो शेतात कुठं पाणी तुंबलेलं नकोय. तशा गोष्टी जर झाल्यात काय होतं सर, पाऊस होऊन जातो, पाणी असतं, दुपारच्या वेळी ऊन पडलं का बॉइलिंग होती तिथं आणि तो कंद डायरेक्ट खराब व्हायला चालू. त्याला ऑप्शन नाही, एकदा कंद कूज लागली त्याला थांबवणं शक्य नाही. जसं आपण म्हणतो कॅन्सर झाला, कॅन्सरवर साहजिक विषय 90% त्याला ऑप्शन काहीच नाही, औषध नाहीच काय. याला तुम्ही प्रिव्हेंटिव्ह काम किती करताय, तिथं चांगल्या पेशंटचा सेल काउंट तुम्ही किती वाढवताय, ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. फक्त त्यात तुम्ही जर साहजिक विषय तुमच्या जर एका बेडला समजा एक ठीक आहे 5x5च्या तुकड्याला तुम्हाला कंद कूज लागली, तुम्ही तिथं मेटॅलॅक्झिल 1 किलो जर नेऊन होतलं, तिथं मेटॅलॅक्झिल बुरशीनाशक कीटकनाशक कोणतंही नेऊन होता, तिथं काही होत नाही. ते लागलं ते लागणार. आपण जसं म्हणतो कोरोना ह्या घरास त्या घराला लागला आणि त्या घरास त्या घराला लागला. आज एका बेडला लागली ना तुमची तर 4 दिवसात ते कमीत कमी 10 बेड घेऊन जातो. सर चालू वर्षाची परिस्थिती म्हणजे आता 2025 मधल्या प्लॉटमध्ये आम्ही 500 परिस्थिती पाहिली, पळती सड. आता आमच्या गावरान भाषेत त्याला पळती सड म्हणते सगळे. आज जर आपल्या 1 गुंठ्यात दिसती तर 2 दिवसात ती कमीत कमी 10 गुंठ्यात दिसली. म्हणजे असे काही प्लॉट आहेत का 8 दिवसापूर्वी पूर्ण हिरवे होते आणि 8 दिवसात पूर्ण संपलं त्यांचं. हे चालू वर्षी कारण एक्सेस पाऊस होता, ह्या गोष्टीमुळे गोष्टी खूप बघायला भेटल्या. म्हणजे साहजिक विषय आपण काय म्हणतो निमॅटोडच्या गोष्टी शेतकऱ्याला लक्षात नाही आला. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं आपण जे म्हणतो आता आपली चर्चा एक शेतकरी म्हणून आपण सगळ्याला सांगण्यास साऱ्या गोष्टी. विषय काय नाही सर, शेतकरीने पाहिलं म्हणजे निमॅटोड म्हणजे काय असतो.
विषय काय खालून नेमॅटोड लागतो आणि वरच लोक डायरेक्ट टॉनिकच्या फवारणी देतात, अॅमिनो ऍसिड मार हे मार. खालून प्रॉब्लेम लोकांच्या लक्षात येत नाही, खालून ब्लॉकेज झालं वरून तयारी चालू, त्या कोणत्याही गोष्टीत उपयोग नाही. आणि सर काय माहिती का, मार्केटमध्ये निमेटोडला खूप औषध आहेत, पण एकरी त्याचा खर्च किती जातो आपल्या शेवट फायनल 2-2.5 हजार रुपये त्याच खर्च करतो. ह्याच गोष्टी जर तुम्ही सुरुवातीपासून जर केल्या, एकरा तर 200-300 मध्ये काम होतं आणि वरून प्लॉटला डॅमेज होत नाही. फक्त काय शेतकऱ्यांनी हे गोष्टी समजून घेत, जसं आपण मोटरसायकलला गाडी जाम म्हणून ऑइल टाकतोय, सगळ्या गोष्टी करतोय, ह्या साऱ्या शेतात पण लोकांनी समजून घेतले म्हणजे याला मुळापासूनच सगळं वर येऊ राहिलंय, याला जर खाली गाठ आली तर याचा कार्यक्रम होणारच आहे. हे लोकांनी पाहिलं पाहिजे ना आधी. टायमाला अडचण आली नाही, मला काय तुमचे 100 मुळे तुमचा रूट जर टोटल जर ब्लॉक जर होतोय, काय तुम्ही त्याला किती दिलं काय उचलणार ते. आणि या सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू काय राहिला पाहिजे, म्हणजे याला ऑर्गॅनिक म्हणायचं, रेसिड्यू फ्री म्हणायचं का केमिकल वाली शेती म्हणायचं? नाही सर, सगळ्यात महत्त्वाचं ज्याला अद्रक करायची सक्सेस करायची, म्हणजे ज्याला अद्रकचा प्लॉट तसा लावलाय आणि शेवट सगळा सारखा राहिला पाहिजे बागेसारखं एकदम, त्यांनी केमिकलच्या नादी लागूच नाही सर. कारण विषय काय माहिती का, हे जे पीक आहे खाली कंदात वाढणार आहे, मातीत वाढणार पीक आहे, याला खाली काय झाली वर कळत नाही, वर काय झालं खाली कळत नाही. लोक साहजिक विषय, याचा जेवढा आपण जमिनीचा पोत चांगला ठेवू तेवढं महत्वाचं आहे. जमिनीचा पोत जर चांगला जर ठेवला तर ते प्लॉट कंपल्सरी हेल्थी राहतात. जमिनीच्या पोतासाठी काय करायला पाहिजे सर, त्याला सगळ्यात महत्वाचं आपण जे म्हणतो वॉटर सोल्युबल तुम्ही वापरा. आम्ही मी वैयक्तिक माझ्या शेतात मी वॉटर सोल्युबल वापरतो, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. जेवढी गरज आहे, जिथं समजा एका गोष्टीला 1 किलो लागतंय ना, तिथे 1च किलो देणं. 25 किलोची कोणी आली दिली ओतून दिलं सगळ्या सोडून, त्या गोष्टी सापचुकीच्या, ह्या गोष्टीमुळे पुढच्या अडचण येतात. माती सगळ्यात महत्वाचं, माती जड नाही होऊन देणे. मातीचा कसा म्हणजे आपण जे म्हणतो ऑर्गॅनिक मॅचर, आता ते आपला शेणखत सगळ्यात महत्वाचा विषय आपला चालू होता. आपण जे म्हणतो का शेणखत जमिनीला टाकलं पाहिजे, आपण शेणखत जमिनीला टाकून वाटोळीचे पण लक्ष नाहीत, हे शेतकऱ्याला लक्षात येत नाही. काय 10-18 आले का शेतकरी म्हणतात आता मी 10 आले शेणखत टाकलं ना, आता पहा आपला नाद नाही करायचा. ते पिक्चर असो सर, हे जे ताजं शेणखत आलेलं असतं यात खूप बुरशी असतात वाईट हानिकारक, हे कंपोस्ट झालं आणि मग पिकाला दिलं तर ते चांगलं नाही. तर असे भरपूर आमचे टरबूजा शेतकरी एकरी 10 आल्या टाकल्या बरं का, आता आपलं पहा 25 टन 30 टन माल निघणार आहे, आणि ज्यावेळेस प्लॉट हार्वेस्टिंग त्यावेळेस विल्टिंग मध्ये प्लॉट जातो. ह्या गोष्टीसाठी जे शेणखत आहे, शेणखताला कुजवलं पाहिजे, त्याला काही गोष्टी ती खर्चिक नसतं. सारा 1000-1200 रुपये 1 एकरच खर्च असतो कंपनी, पण ते शेतकरी दम धरला पाहिजे तेवढ्यात. शेणखत आणणं आहे, ते एका जागेवर खाली करणं आहे, त्याला पलटी मारणं आहे, ते जीवाणू देणं आहे, ह्या साऱ्या गोष्टी केल्या तर ते शेणखताचा उपयोग आहे. नुसतं आणून 50,000 टाकलं, ₹1,00,000 टाकलं, त्याचा अर्थच नाही काही. त्याला कंपोस्ट करून जर दिलं तर ते 100% काम येतं. मग तुम्ही आता रेसिड्यू फ्री शेती करता का ऑर्गॅनिक करता? सर, सगळ्यात माझे उत्पन्न रेसिड्यू फ्री राहतात आणि शेती सार मी ऑर्गॅनिक करतो. फक्त काय जिथं गरज आहे, काय एखादी अशी गोष्ट आहे ती हाताबाहेर जाऊ शकते किंवा जाणार आहे, तिची जी मात्रा आपण जे म्हणतो जेवढं प्रमाण आहे त्या प्रमाणात त्याचा वापर करणे. अच्छा, हा म्हणजे टोटल म्हणजे असं नाही तुम्ही फक्त रेसिड्यू फ्री शेती करताय. हो, आणि रेसिड्यू फ्री शेतीमध्ये तुम्ही ही लक्ष देताय की कुठलंही केमिकल बुरशीनाशक जर वापरलं तर त्या प्रमाणात त्याचा अंश निघून जावा. हा, ते अंश निघून. सर, माझी जे अद्रक आहे, मी दरवर्षी माझा लॅब रिपोर्ट माझ्याकडे असतात रेसिड्यू फ्री. ज्यावेळेस मी हार्वेस्टिंग म्हणजे प्लॉट विक्री करायचं माझ्याकडे रेसिड्यू फ्रीचे रिपोर्ट राहतात. रेसिड्यू फ्रीला तुम्हाला चांगला पैसे होतात का? हा सर, आता ठीक आहे, काय होतं माहिती का, जे व्यापारी पार्ट्या असतात, आता सध्या वैयक्तिक आता आमची खरेदी विक्री चालते, पण आता एक्सपोर्ट मध्ये आम्ही डायरेक्ट काही घुसत नाही, कारण नवीन कामे असतात. सगळ्यात महत्त्वाचं काय, रेसिड्यू फ्री जर असेल तर बाकी मार्केट रेटपेक्षा सध्याच्या परिस्थिती आम्ही 8-10 रुपये तरी जादा घेतो, कारण त्याची मागणी तेवढी असते. काय होतं, 10 प्लॉट असले त्यातला एक जर रेसिड्यू फ्री असला तिथं 10 व्यापारी उभा राहतात. ह्या गोष्टीचा आपण जे म्हणतो का, आपण जे मनी मॅनेजमेंट म्हणतो का, त्यात खूप बदल होऊन जातो. मी एक क्लिअर करतो मित्रांनो, रेसिड्यू फ्री शेती म्हणजे काय असतं की आपण शेती करताना खूप सारे प्रोडक्ट वापरतो पिकाला उगवण्यासाठी, खतं वापरतो, औषधं वापरतो, त्यामध्ये केमिकल असतात, बायोलॉजिकल असतात, आणि हे वापरल्यानंतर जे आपण पीक काढतो, जे खायच्या टाइमला जे आपण पीक काढतो आणि खायच्या टाइमला त्या पिकामध्ये त्याचा अंश नाही राहिला पाहिजे, म्हणजे केमिकल असेल किंवा बुरशीनाशक असेल, आणि ते वापरण्याचं पॅरामीटर असतात, ते व्यवस्थित आपण वापरलं तर त्याचा अंश निघून जातो आणि ती खाण्यायोग्य शेती त्याला म्हणतात रेसिड्यू फ्री, म्हणजे रसायन अवशेष मुक्त शेती ज्याला म्हटली जाते मित्रांनो. आणि जगभरात ही रेसिड्यू फ्री शेती केली जाते आणि आपला इंडियन फार्मर म्हणजे भारतातला शेतकरी पण 100% करू शकतो. याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. रेसिड्यू फ्री ही शेती करतात आणि रेसिड्यू फ्री करून त्याचं रिपोर्टही काढतात, रिपोर्ट असतात माझे दरवर्षी. बरोबर आहे, आणि ही करायला पण पाहिजे, कारण आजच्या टाइम मध्ये रेसिड्यू फ्री शेती ही फार महत्वाची आहे, कारण 100% आपण ऑर्गॅनिक पण करू शकत नाही, 100% केमिकल पण नाही करू शकत. आणि पुढच्या पिढीला जर आपल्याला चांगली माती द्यायची असेल तर आपल्याला रेसिड्यू फ्री शेती करायला लागेल, चांगलं अन्न जर द्यायचं असेल. बरोबर. सर, आता यात तुम्ही जे म्हणले का माती समोरच्या पिढीला द्यायची, हा जो असा प्रकार जर चालला ना, 100 आणले त्या टेम्पो भरून खत आणले दिले टाकून मग असं तसं, हे तुम्हाला सांगतो एक वेळ अशी ना, ह्या जमिनीत फक्त आपण जे म्हणतो ना का मैदान म्हणून काम होईल.
आता सर माझं रोज म्हणजे मी रोज माझं म्हणजे माझ्या उत्पन्नापेक्षा माझं लक्ष याच्यावर राहतं का माझी जमीन काही चांगली राहील, कारण पुढे भविष्यात तिची तर शेती करायची काय लगेच बरोबर आहे 100%. ते सगळ्यात जास्त मी जपतो कोणतं की ही माती काहीच चांगली राहील आणि इथं पुढचे पिकं काहीच चांगले राहील. ह्या गोष्टीवर सर माझ्या शेतात आणि शेतात ज्यावेळेस नांगरी चालू राहते, माझ्या शेतात एकरी ट्रॅक्टर खातं फक्त 7.5-8 लिटर डिझेल, आणि तेच माझ्या शेताला चिटकूनचे ट्रॅक्टर चालते का त्यांना 13-14 लिटर पडले. म्हणजे जमिनीत जे हार्डपणा आहे का बरोबर. यात खूप बदल झालेला आहे. खूप माझी जमीन अशी आपण पायाने 4 वर्ष झाले नाही सर आधीपासून चांगली नाही होती नाही तुमची 6 वर्षापासून म्हणजे पहिली शेती रेग्युलर होती त्यावेळेस समजा जे चालू होतं ते होतं. जमीन. फक्त काय आलं माहितीये का मेहनती गोष्ट नव्हत्या. जेव्हा शेतीचं महत्व कळलं, मातीचं महत्व कळलं, आपल्याला तिला जी हेल्दी रस ठेवता येईल त्या गोष्टीवर लक्ष दिल्याच्या नंतर आता ती खूप चांगली झाली. म्हणजे एकदम सॉफ्ट जमीन आहे. म्हणजे आपण आज चालताना असं हातात जरी माती धरायचा प्रयत्न केला तर अशी ओंजळ भरून माती हातात येते. बेस्ट एकदम सॉफ्ट आणि पोरस आहे हो. त्यामध्ये. दुसरी गोष्ट तुम्हाला सुरुवात आपला विषय भटकला, मी आणतो मुद्द्यावर येऊया आपण, की 950 ते 1000 किलो आपल्याला 1 एकराला अद्रक बियाणं. पाहिजे, लावायला बियाणं पाहिजे. तुम्ही म्हणला की जमीन तयार करताना ही गोष्ट लक्षात घ्यायची की पाणी नाही राहिलं पाहिजे. हा बरोबर. तर जमिनीला उन्हाळा द्यायला पाहिजे का, जमीन तापाय पाहिजे का? नाही सर आता इतकी तयारी कोणीच करू शकत नाही. म्हणजे इतकं प्री प्लॅन कोणच नसतं. फक्त विषय काय माहितीये का, प्लॉट आपल्याला प्लांटेशन करायचं त्याच्या आधी कमीत कमी 1 महिना जमीन नांगरून पडून तिची मशागत झालेली पाहिजे चांगल्या प्रकारे. भुसभुशीत व्हायला पाहिजे. हार्ड जमीन नाही पाहिजे. जसं हार्ड तुम्ही जमीन म्हणला. आहे त्यासाठी वेळच लागतो. काही एक दिवसात लगेच काही जमीन तयार होऊ शकत नाही. जेवढी सॉफ्ट जमीन तेवढं तिचं प्लांटेशन झाल्याच्या नंतर आपण जे म्हणतो जर्मिनेशन तेवढं चांगलं राहते. किती बाय कितीवर लावायचं ते? आता सर आम्ही सुरुवात माझी 4 फुटापासून होती, 4-4.5, आणि त्यानंतर आम्ही 5चा ट्राय केला. 4 फुटाचा बेड म्हणताय का? हा 4 फुटाचा बेड होता त्यावर आम्ही ट्राय केलं. आता सध्या आम्ही 2 वर्षापूर्वीपासून 5 फुटाचा बेड आणतोय. 5 फुटाचा बेड आणि मधली नाळी किती? मध्ये 2 नाळ्या मारतो आम्ही. 5 फुटाचा बेड आणि जे आपल्याला अद्रक सेंटर लावायची म्हणजे आपला जो टॉप पडतो तो टॉप पडतो जवळजवळ 2.5 फुटात टॉप. अच्छा, टॉप 2.5 फुटाचा बेड असा असतो 5 फुटाचा. वरती. फक्त काय सर अद्रक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला सांगायचं मला एवढंच की शेतकरी एक चूक काय करतात, आधीच हाईटला बेड पाडून ठेवतात. हाईटला बेड पाडायचा आणि त्यानंतर त्याच्यावर काकऱ्या ओढून त्याच्यावर अद्रक लावायचे. आणि अद्रकचा असा विषय, अद्रक मातीच्या वर वाढत येते, अद्रक खाली वाढत जात नाही कधी. खाली नाही वाढत. अद्रक खाली जो जुना आपण खाडा जो जुना कंद ठेवलाय त्याच्या खाली 1 इंच ती सरकत नाही. अद्रक जेवढी अशी आपण वरती ह्या फ्लोर. अच्छा, म्हणजे आपण जरी सपाट जमिनीला अद्रक लावलं आणि पुन्हा माती टाकत गेलो तर अद्रक वर वाढत जातं. शेतकऱ्यांची सर सगळ्यात मोठी चूक इथे एक काय होती, उत्पन्न निघत नाही. ह्या गोष्टी मागचं मेन कारण सांगतो. बेडला आधी 1.5 फुटाची हाईट देऊन ठेवायची, त्याच्यावरती अद्रक लावायची आणि त्याच्यावर आपण माती चढवणार कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो. सर आमच्या लागवडीची पद्धत आपण जे म्हणतो प्लेन लॅटर म्हणजे पूर्ण सपाट जमीन, फक्त ड्रीप साठी मार्किंग करून घे. ड्रीप किती पाहिजे? ड्रीप 2 लॅटर 1 लॅटर पण सफिशियंट आहे आपल्या जमिनीच्या पोतानुसार. जर आपली जर समजा साहजिक जर जमीन जर एकदम बारडा म्हणजे खडकाळ असेल, हलकी असेल तर तिथे तुम्ही डबल लॅटर वापरू शकता. जड असेल तर सिंगल. हा सिंगल लॅटर मध्ये पण जमतं. पण कसं माहिती का, जर लाईस प्रॉपर जर अति प्रॉपर जर करायचं लेबर मॅनेजमेंट जर ज्याच्याकडे कमी, आपण जे म्हणतो ड्रिंचिंग करतो आपण पंपाच्या सहाय्याने, ते जर आपल्याला जर शक्य नसेल तर तुम्ही डबल लॅटर टाका. ड्रिंचिंगच्या गरज पडत. डबल लॅटर यासाठी की दोन्हीकडे बिया लावायला लागतात. हा दोन्ही काय होतं, आणि ज्यावेळेस आपण ड्रिप मध्ये काही मटेरियल देतोय त्याला ते प्रॉपर त्याच्या रूट झोन पैसे पडतं. म्हणजे ड्रिंचिंग करायची गरज पडत नाही. ह्या गोष्टीसाठी आम्ही डबल लॅटर वापरतो. ड्रिप टाकताना कशी टाकायची तिथं? बेडवरती जिथं आपण अद्रक लावलेली आहे, जिथं प्लांटेशन केलंय, वरती आपण जे 12 इंचाची काकरी मारून ज्याचं अद्रक लावतो त्या दोन्ही जे आपण बियाणं टाकतो असं किती अंतर? 12 इंच. 12 इंच. आणि असं आपण 6 फूट अंतर ठेवू शकतो. 6 फूट. असं 12 इंच म्हणजे 1 फूट आणि असं 6 फूट एवढा. यात विषय का सर, आता बरेच शेतकरी काय करतात माहिती का, बारीक बारीक तुकडे करतात आणि एक कितीच्या अंतर म्हणजे एकदम मोगम टाकून. याचा तोटा होतो कधी, ज्यावेळेस आपला प्लॉट हार्वेस्टिंग करायचा असतो. म्हणजे सगळ्यात मोठं आपण जवळ अद्रक लावून ठेवली, त्याचा आपल्याला माहिती आपण याला ग्रोथ अशी मोठी देणार आहे, गट्टा त्याचा मोठा बनवणार आहे. चिटकून जर प्लॉट जर ते म्हणजे ज्यावेळेस लागवड होणारच नाही, खाली गट्टा होत नाही. काय होतं, मालाची क्वालिटी राहत नाही. मग मार्केट रेट मध्ये माल मार खातो. म्हणजे सगळ्यात मोठं आपण जर प्रॉपर जर साईज मॅनेज, आपण जे म्हणतो अंतर मॅनेज करून जर लावलं तर मला साईज एकदम प्रॉपर होऊन जाते. त्यासाठी आपण जे म्हणतो का लागवडीचं अंतर हे एकदम फिक्स. आता मला पण शेतकरी सर सुरुवातीला काय बोलले का, ज्यावेळेस केलं का 5 फूट अंतर खूप झालं, एवढी गरज नव्हती आपल्या अदर काय. पण ज्यावेळेस प्लॉट हार्वेस्टिंग चालू झाला, कडा पूर्ण बेड असा भरलेला निघला. ह्या गोष्टीमुळे मी कंपल्सरी 5 फुटा किंवा आता चालू इथून पुढे 5.5 फुटाकर किंवा 6 फुटाकडे जाण्याचं पण प्लॅनिंग आहे आमचं. कारण आपल्याला उत्पन्न महत्वाचं आहे. आपण तयारी कशी करतो, जर माझं जर 6 फुटावर जातोय, माझं 1 एकरामध्ये जर तुम्हाला सांगतो 400-500 किलो जरी उत्पन्न वाढतंय तरी मला ती फायद्याचीच गोष्ट आहे. बरोबर. आता मला सांगा, आपण असं 12 इंच ठेवलं, असं 1.25 फूट ठेवलं, टोटल 950 ते 1000 किलो बियाणं आपल्याला गेलं. आज कोणत्या महिन्यात एक्झॅक्टली लागण करायला पाहिजे? सर एप्रिल मध्ये बियाणं काढल्याच्या नंतर फायनल त्याला आपल्याला 25 ते 30 दिवस आपण सुप्त अवस्थेत जे म्हणतो पोत्याखाली, त्याची आपल्या ग्रामीण भाषेत त्याला म्हणतात का थडगी लावणं, काय थडगी लावणं किंवा भट्टी लावणं. हा भट्टी लावण्यासारखं त्याला ठेवले 25-30 दिवस त्याच्यात गेल्याच्या नंतर आपण जर प्रॉपर जर समजा मे मध्ये 15 मे
ते तुम्हाला सांगतो, जर आपण 30 जून ते 30 मेच्या त्या टप्प्यात जर लागवड जर केली तर काय होतं, 7 जूनच्या आसपास आपल्याला कुठेतरी ढगणी ती गाडगाड चालू होती, पावसाचं वातावरण राहतं. महाराष्ट्र ज्यावेळेस ती अद्रक जमिनीतून वर निघाल, तिला कंप्लीट लागतात सर 25-30 दिवस जमिनीतून वर निघायला लागतात. त्यावेळेस काय होतं, ढगाळ वातावरण, टेम्परेचर थोडं मेंटेन झालं आणि त्या काळात जर पाऊस जर होऊन जर गेला तर तो प्लॉट खूप पुढे निघून जातो. त्यामुळे लागवड जी असते 15 मे ते 30 मे पर्यंत लागवड जर झाली तर ती सफिशियंट. समजा एखाद्या शेतकरी जर जमिनीत तयार नाही किंवा एखाद्या शेतकऱ्याला पाण्याची अडचण आहे का, त्यांना मे मध्ये पाणीच नाही किंवा शेततळ गेलेले पण शेततळ्यात पाणी नाही, मग थांबावं लागतंय, ते शेतकरी जून मध्ये पण जाऊ शकतात. फक्त त्या गोष्टीचा उत्पन्नावर बदल 100% पडतो. कारण आपण जे म्हणतो का, एक मे मध्ये जी हीट असते, जे टेम्परेचर आपण जे म्हणतो त्याला त्याचे स्पोर निघण्यासाठी जे कामाचे असतात, त्या टेम्परेचर मध्ये जर झालं तर त्याला फुटवे संख्या चांगली असते आणि जेवढे फुटवे तेवढा माल त्यात चांगला राहतो. जेवढे फुटो तेवढं माल. मग आपण लावल्यानंतर तर लगेच त्याला काय म्हणजे ट्रीटमेंट करून लावतो का डायरेक्ट बियाणं लावतो लगेच? सर सगळ्यात महत्वाचं आता हे आपण म्हणतो का, शेतातल्या प्रॅक्टिस जर सांगायचं जर म्हटलं तुम्हाला, आम्ही लागवड करण्याच्या आधी जे बेड ओलवतो, जे मॉइश्चर मेंटेन करतो, ओल करतो, त्यात आम्ही ट्रायकोडर्मा सारख्या बुरशी किंवा मेट्रायझियम ह्या उन्नी बिन्नी लागवड करायच्या आधी बेडमध्ये त्या गोष्टी लावायच्या आधी शेत ओलं करून घ्यावं लागतं. त्यात आम्ही त्या साऱ्या गोष्टी टाकलेल्या राहतात आणि त्यानंतर जे बियाणं असतं भट्टीतून काढल्यानंतर त्याला आम्ही सीड ट्रीटमेंट घेतो. सीड ट्रीटमेंट आपण त्याला केमिकलची घेऊ शकतो आणि त्यानंतर ऑर्गॅनिक मध्ये पण घेऊ शकतो. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. तर त्याला आम्ही काय करतो, ट्रायकोडर्मा आणि मेट्रायझियम ह्या गोष्टीत 5 मिनिटं बुडून त्यानंतर वरती काढून त्याला सुकून मग शेतामध्ये त्याचं प्लांटेशन करतो. ह्या गोष्टीमुळे काय होतं, साहजिक एखाद्या कंदामध्ये एखाद्या आळीचा अटॅक किंवा कंदमाशी म्हणतो तिचा अटॅक आतमध्ये अंडे आहेत, तर काय होतं, बुडून घेतल्यामुळं पूर्ण आपण जे म्हणतो ना आंतरप्रवाही त्यात बुडून निघल्यानंतर पुढं त्याचं आपण जे म्हणतो का पुढं ते स्प्रेड होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं सीड ट्रीटमेंट. जर डायरेक्ट तुम्ही सीड ट्रीटमेंट न करता जर तुम्ही जर प्लॉटचे प्लांटेशन करता, ते जर्मिनेशनच होत नाही सर, डायरेक्ट खडे सुकून जातात. बॅरल घ्यायला पाहिजे, त्यात ट्रायकोडर्मा टाकायला पाहिजे, त्यातनं बुडवून काढलं पाहिजे, सुकवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर लागवडीला नेलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जागेवरच त्याचं आपण जे म्हणतो काय आता क्वारंट काय ह्याचं सॅनिटाईज करून पुढे जर घेतलं तर त्याचे चांगलेच फायदे होतात. पुढे त्याचं ब्रेकच झालं ना, तिथं काय डिसीज असेल किंवा ते ब्रेक होते आणि त्याच्यानंतर जर आम्ही त्याला सुकून सगळ्यात महत्त्वाचं माझ्या प्रॅक्टिस जर सांगायचं म्हणलं, मेट्रायझियम झालं, ट्रायकोडर्मा बुडून घेणार, त्याच्यानंतर त्याला आम्ही ह्युमिक पण थोड्याफार प्रमाणात जर वेळ जर असेल तर ह्युमिकचे थोडंफार स्प्रेनी उरून मारून त्याच्यानंतर त्याची लागवड करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं लागवड झाल्यानंतर त्याला शेतकरी चूक एक करतात, शेतकरी म्हणतात मी अद्रक लावली, मी म्हशी 1 एकर लावली पण मी उगलीच नाही, निम्मीच उगली, 2 फुटावर उगली, 4 फुटावर उगली. त्याचे मी तुम्हाला कारण सांगतो, जमीन जी असते सर टेम्परेचर खूप असते, 28 ते 32-33 या दरम्यान टेम्परेचर असतं. होतं काय, जमिनीचं खालचं टेम्परेचर वरून म्हणून जे आपण मध्ये जो अद्रकचा खरा टाकतो का, वरती त्याच्यावर काय 3 बोट 3-4 कांडा अशी ह्या लेवलमध्ये माती असते, खालची हीट वरची हीट मध्ये ते डायरेक्ट बॉइलिंग होतं, सुकून जातं. बॉईल झाला मग त्यात काय आळायचं प्रमाण होणं आणि ते रिकवर होतच नाही सर, ते डायरेक्ट सुकून जातं, संपल्या जमवतं. ह्या गोष्टीसाठी आपलं इरिगेशन मॅनेजमेंट म्हणतो एकदम प्रॉपर ठेवावं लागतं. म्हणजे काय होतं, काही शेतकरी अतिरेक पाणी सोडून देतात, लावली की लगे फार फ्लडनी पाणी, ड्रिप कंपल्सरी चालवलं, यात मग ते सडीच प्रमाण पण वाढतं. यात काय माहिती का, हलका वाला म्हणजे आपण जो मॉइश्चर मेंटेन झालं 100% जर्मिनेशन प्रॉपर होतं. म्हणजे कुठं तुटाळच होत नाही. माझ्या सर माझा अनुभव असा किंवा माझ्या शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे का, एका लाईन मध्ये जर आम्ही 1000 खडे जर टाकले तर आम्ही 1000च्या 1000 पण उगवलेले आहेत. अरे वा. हा, फक्त मग त्याला बियाणं पण त्या क्वालिटीचं, ड्रीप पण तसं आणि मॅनेजमेंट पण तसं. एक खडा सुद्धा म्हणजे आपण म्हणतो 1000 किलोतली आम्ही 10 ग्रॅम सुद्धा अद्रक खराब होऊन नाही देत, फक्त प्रॉपर मॅनेजमेंट लागतं. तुम्ही ते लावल्यानंतर पुन्हा त्याला काय वरून पाणी मॉइश्चर मेंटेन ठेवलं, पण एक गोष्ट राहिली आपली, लावायच्या आधी यामध्ये बेसल डोस म्हणजे की आपलं जे 10-20 DAP वगैरे असं काय फेकावं लागतं का सगळ्या? नाही सर, आता आम्ही वैयक्तिक आमचं काय माहिती का, शेण खतामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातात. वैयक्तिक सुरुवातीच्या काळात त्याला काय रूट झोन जास्त नसतो आणि त्याला सगळे आपण जे म्हणतो बेसल डोस आत्ताच टाकून त्याचा उपयोगच नाही, म्हणजे टाकायचेच कशाला, आम्ही फक्त टाकून देणार. म्हणजे लागवड झाली ज्यानंतर त्याला रूट झोन तयार होतो, त्याला रूट झोन तयार करण्यासाठी मायक्रोरायझा ह्या त्या गोष्टी कंपल्सरी आमच्या रूटीन चालू राहतात. पण ज्यावेळेस रूट झोन तयार होईल, ज्यावेळेस माती लावायची, म्हणजे आपण जे पहिली भर, दुसरी आम्ही अद्रकला सर 6 ते 7 भरी करतो. 6 भर करतो? हा, सगळ्यात महत्त्वाचं सर अद्रकचा विषय असा आहे, तुम्ही इतकी भर लावली इतकी कांडी, तुम्ही जर एवढी लावतात एवढी कांडी वर येऊ शकते. मग त्याला आपण माती लावायला किती पुरतो ह्या गोष्टी मेजर. माती पण पाहिजे तेवढी नाही सर, माती राहते फक्त. मग यात साहजिक विषय, लागवड करताना प्लेन सरफेसला लागवड करणे आणि नंतर तुम्ही किती माती टाकवताय, जो शेतकरी जेवढी माती टाकन आणि जेवढं त्याचं आपण जे म्हणतो का त्याचं खाणं पिणं सांभाळणं किंवा पिकाला गरज कशी, ह्या गोष्टी जर सांभाळल्या, अद्रक तुम्हाला हाईट लागून तेवढी देते. आपण जे म्हणतो का लोक मध्ये पंजाबी नाही माझं किंवा माझा माल फिंगर माल आहे, दुसरं पिजार काही होत नाही सर. याला काय माहिती का, तुम्ही माती जितकी देत आहे, मातीत वर वाढतं पीक येणार, हे मातीत खाली जात नाही किंवा साईडला फाकत नाही, मातीत वर येणार पीक आहे. याला आपण जर तुम्ही माती जेवढी देताय तेवढ्याच उत्पन्न चांगलं आहे आणि जास्त आहे आणि मालाला क्वालिटी पण आहे.
लावल्यानंतर तुम्ही म्हणला की 25 ते 30 दिवसानंतर त्याला कोंब यायला चालू होतात. मग ह्या पहिल्या 25 दिवसात त्याला काय खतं, पाणी, ड्रेंचिंग काय द्यायचं का शांत वेट करायचं? नाही पाणी? सर, त्याला सगळ्यात महत्त्वाचं रूट झोन ज्यावेळेस ऍक्टिव्ह होतं त्याला ह्युमिक देणे, त्यानंतर मायक्रोरायझा देणे, आणि जर त्याला जर गरज असेल तर हलक्या स्वरूपात म्हणजे 1 एकरामध्ये 2.5-3 किलो 19 सारखं खत झालं. ह्या गोष्टी थोड्याशा ग्रोथसाठी जर दिल्या तर ते चांगल्यात राहतात. ह्या गोष्टी वापरून फक्त अतिरिक्त कोणत्या गोष्टीच वापरत नाही. लई युरियाची बॅग आणली त्याला शिकून दिली. आणि सर अद्रकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जे म्हणतो शेतकऱ्याचे प्लॉट अचानक बसणे, लॉसेस होणे याच्या मागचं कारण ज्यावेळेस पाऊस चालू होतो, एक्सेस पाऊस होतो, त्यावेळेस ऑलरेडी नायट्रोजन लेवल वाढलेली असते आणि ते शेतकरी युरिया सारखा प्रकार वापरतात. ह्या गोष्टी त्यांना नायट्रोजन लेवल वाढली की अद्रक फुटायला चालू डायरेक्ट. सड म्हणजे सड लागून घेणे, सड लागत नाही, शेतकरी लावून घेतात ती सड. हे खतं पाणी हे खतं पाणी हे सगळं जे अतिरिक्त जर केलं त्याला सड येते. सड प्रॉप मध्ये कधी नसतेच. हे शेतकरी आणतात त्या सडीला, एक्सेस गोष्टी करून सड आणतात. ह्या गोष्टी करता गडबड होतात. हा गडबडत ह्या गोष्टी जर सांभाळल्या तर. आणि त्यात महत्व आता जो आपला विषय होता सगळ्यात महत्त्वाचा, सुरुवातीच्या काळात त्याला फक्त आपण रूट झोनसाठी काय करू शकतो ह्या गोष्टी पाहा. त्यात लागवडीनंतर 1 महिना म्हणजे आपण जे 25 ते 30 दिवस असतात यात फक्त रूट झोन सांभाळणे. त्याच्यानंतर जे पुढचे 2 महिने असतात फुटव्यावरती आपण काम कसं करतो, जेवढे जास्त फुटवे जेवढे जास्त ब्रँचेस तेवढा जास्त माल. ह्या गोष्टी सुरुवातीचे पुढचे जे 2 महिने असते फुटव्यावर काम करणे, आणि त्यानंतर ज्यावेळेस फुटवे ते सगळे व्यवस्थित होते त्यानंतर साईज, लांबी आणि जाडी ह्या गोष्टी 3 पुढे मेंटेन राहतात. अद्रकी सगळ्यात महत्वाचा काळ लागवडीनंतर जे 2 महिन्याचा काळ हा सगळ्यात महत्वाचा आणि सेन्सिटिव्ह काळ असतो. पहिले 2 महिने लय लक्ष द्या. हा पहिले 2 महिने प्रॉपर जो लक्ष देतो त्याचं काम म्हणजे प्लॉट आपलातून राहतो तो प्लॉट. आणि सर सगळ्यात महत्वाचं आपण जे म्हणतो का अद्रक मध्ये धोका कधी राहतो, आपल्या भागात पित्तरपाटा जून म्हणते बघा, ऑक्टोबर हिट पित्तरपाटा जून म्हणते. पित्तरपाटा जून मध्ये काय होतं, वरून टेम्परेचर खूप राहतं. आणि जी कंद माशी असते अद्रक मध्ये, जे आपण नाही का डाळिंबामध्ये सोनीची माशी म्हणतो ती माशी जी असते तशी त्या टाईप मध्ये कंद माशी अद्रक मध्ये ते कंदाच्या शेंड्यावरती बसणार, त्याला डंक मारणार. ते काम तिने आधी 1 महिना केलेलं असतं. म्हणजे ते काम तिचं कधी होतं, ऑगस्ट मध्ये काम केलेलं असतं. त्याचे जे अंडे असतात ज्यावेळेस टेम्परेचर असतो ते अंडे फुटायला चालू होतात. म्हणजे तिथं 1 ते 50 होणार, 100 होणार. मग त्यावेळेस पाला ऑटोमॅटिक बसायला चालू, म्हणजे आपण जे म्हणतो का सड दिसायला चालू होते. आणि टेम्परेचर राहतं. ह्या साऱ्या गोष्टी त्या जेव्हा आपण म्हणतो ज्या कंदमाशी जे अंडे असतात किंवा ज्या आळ्या असतात त्या अटॅक खूप प्रमाणात करतात. ह्या गोष्टी असतात. आपण जर तुम्हाला सर ऑगस्ट मध्ये जर मेट्रायझम सारखे, मेट्रायझम ही बायोलॉजिकल कीटकनाशक आणि त्याला सर ते एक, आणि त्याला एक जोड म्हणजे काय, निम आपलं जे म्हणतो निंबोळी पेन, लिंबाची भुकटी, ह्या गोष्टीचं कडवटपणा जर त्यात जर ठेवला ना त्या गोष्टी अटॅकच करत नाही. बरोबर. आणि पूर्ण प्लॉट म्हणजे 1 एकर प्लॉट मध्ये 10 माश्या जरी आल्या तर त्या रोजच्या कमीत कमी 7-8 ठिकाणी टकला मारतात. आणि त्या गोष्टीचा रिझल्ट त्यावेळेस न दिसता 2 महिन्यानंतर ज्यावेळेस जुलै ऑगस्टला तयारीत आपल्याला राहायला पाहिजे. ऑगस्ट मध्ये ती जर जुलै ऑगस्ट मध्ये जर त्या जर गोष्टी जर आपण 1 एकरामध्ये 1000 ते 1500 खर्च न करता 200-300 रुपये खर्च करून त्या गोष्टी जर प्रॉपर जर प्रिव्हेंटिव्ह जर केल्या तर पुढे कंदमाशी बघायलाच भेटत नाही. त्यानंतर मग थायमोथॉक्सिन वापरायचंच काय आला, आणि एकदम महागडे कीटकनाशक वापरायची गरजच पडत नाही कारण प्लॉटला प्रॉब्लेम नसतोच. बरोबर. आणि महागडी कीटकनाशक आणतो आपण, ते ड्रिपनं सोडतो किंवा स्प्रे करत बसतो, त्याचे रिझल्ट पण येत नाहीत. नाही सर, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो अद्रक पिकात होतं काय का 1 एकरामध्ये 2-3 ठिकाणी कुठेतरी प्रॉब्लेम येतो. ते प्रॉब्लेम कव्हर करण्यासाठी ऑल ओव्हर सगळ्या प्लॉटला ट्रीटमेंट द्यावं लागते. तर काय होतं, 1 ठिकाणी 4 ठिकाणी समजा 1 एकरात 4 ठिकाणी जर प्रॉब्लेम आला तर सगळीकडे कीटकनाशक सोडणं बागे. मग जिथं गरज नाही तिथं चांगला सेल काउंट आहे जीवाणूंचा, जिथं जमीन हेल्दी आहे तिथं पण ती कीटकनाशक सोडून, म्हणजे जे 4 महिने आम्ही तयार केलंय शेतकऱ्यांनी तेच परत एका दिवसात आणून मारायचं. मग काय ह्या गोष्टीमुळे काय होतं, उत्पन्नाला खूप मारतात शेतकरी. काय म्हणतात, माझा प्लॉट ऑगस्ट पर्यंत लय भारी होता बरं ग्रोथ मध्ये, ऑगस्ट नंतर माझा प्लॉट असा गपकन थांबला. अहो तुम्ही जर 2-2 किलो मेटॅलिक दिलं तर त्याला सोडताय तर त्यात काय राहणार आहे, पुढे ग्रोथ चालणार कशी तिची, हा महत्वाचा टप्पा आहे. ठीक आहे तुम्ही मेटलायझल वापरा, एकरीपणा मग किती, मी माझ्या शेतात पण वापरले 70 ते 80 ग्रॅम पर एकर डोस येतो फक्त. हा जेवढी गरज तेवढी, किंवा तुम्ही स्पॉट रेंचिंग घ्या ना, पूर्ण जमीन कशाला खराब, जिथं अडचण आहे तिथं जाऊन होता तिथं. हा आपल्या पाठीवरच्या पंपायचं आहे ना, जिथं गरज आहे तिथून येऊन होता. सगळ्या शेताला तिची गरज नाही, कारण काय साऱ्या प्लॉट मध्ये रूट झोन स्टॉप करून घेणे ही गोष्ट चुकीची. सारा प्लॉट डेव्हलप आहे, उगा 2-3% कुठे प्रॉब्लेम आला त्यासाठी पूर्ण कोण असतं ऐकायचं, कृषी सेवा केंद्रावर जायचं, तिने पिशी भरून द्यायची, आणून सोडून द्यायची, साऱ्या प्लॉटचं वाटलं. शेतकरी म्हणतात का सर ऑगस्टच्या नंतर माझा प्लॉट बसायला चालू झाला, ग्रोथ घेतली नाही. येईन एवढ्या प्रमाणात त्याला बुरशीनाशक दिले राहते का, निमॅटोडचा अटॅक एवढा होतो, मुळी पूर्ण काळी पडून गेलेली असते सर, नंतर ग्रोथ होणार कशी त्याची. बरोबर. हा मेन टॉपिक आहे. पाला बसणं, प्लॉट फ्लॉप जाणं ही शेतकऱ्याच्या हाताने होणाऱ्या गोष्टी साऱ्या. टोटल आलं किती महिन्याचं पीक आहे आपण मेला लावल्यानंतर? सर सगळ्यात महत्त्वाचं जर रेट जर असेल आणि शेतकरी जर तयारीतलं जर असेल, आपण जे म्हणतो चपळ शेतकरी जर असेल, तो फायनली 6 महिन्यात पण त्याची हार्वेस्टिंग करू शकतो. जर रेट जर चांगले असतील, लागवडीनंतर समजा आपण जर मे मध्ये लागवड केली तर तुम्ही याला नोव्हेंबर मध्ये एकदम बेस्ट आणि चांगल्या उत्पन्नात त्याला काढू शकता. पण त्याला मॅनेजमेंट तसं पाहिजे, तयारी तशी पाहिजे. नोव्हेंबर मध्ये तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 7 महिन्यात म्हणता.
6 महिन्यात पण आपण हार्वेस्टिंग करू शकतो, 7 महिन्यात. आणि बेटर टाइम त्याचा म्हणजे 9 महिने. 9 महिन्यात समजा 9-9.5 महिन्यात जर हार्वेस्टिंग जर केली, वरचा जो पाला असता, पाला रिटर्न येतो, त्याचं ऑब्झर्वेशन साईज चांगली होती, चकाकी माल आली ती, तो एक चांगला आहे. पण शक्यतो रेट जर चांगले असतात तर हिरव्या बांडीत जर प्लॉट जर विकला तर वजन खूप चांगलं राहतं त्याचं. आणि 9 महिन्यानंतर जर तरी पण मला ठेवायचा रेट नसेल तर किती दिवस? सर 30 शेतकऱ्यांनी कधी घेतात, मार्केटचा अभ्यास चांगला असला, ठीक आहे, आज 50 रुपयाचा रेट आहे, आज मला पुरत नाही काढायला, सगळ्या मार्केटची मागणी पाहिली, सगळ्या राज्यात पाहिले, प्लॉट कुठं किती शिल्लक आहे, सगळा अंदाज जर घेतला, ठीक आहे, जर ऑगस्टमध्ये प्लॉटचं माल शॉर्टिंग राहणार आहे, तिथपर्यंत जर आपला माल जर माती जर तशी आली किंवा माती जर माल टिकू शकत असेल तर तुम्ही त्याला खोडवा ठेवू शकता. पण खोडवा ठेवणं एवढं सोपं नाही सर. 10 शेतकऱ्यांनी जर खोडवा जर ठेवला त्यातले सक्सेस फक्त 3 जण असतात. नाही सर, असं होतं, जो माल 6 महिने 8 महिने पाहिला चांगला पिकून ठेवला नाही का, तो पण या खोडव्याशनात लागून खराब होत असतो. म्हणजे तो किती दिवस ठेवू शकतो? 17 महिन्यापूर्वी आपण प्लॉट हार्वेस्टिंग 17 महिने ठेवू शकतो. 16-17 महिने आपण प्लॉट हार्वेस्टिंग म्हणजे मे मध्ये लावलेला प्लॉट तुम्ही पुढच्या डिसेंबर मध्ये पण काढू शकतात. म्हणजे 12 महिने होऊन पुन्हा आणि 4-6 महिने. हा रिसायकल येते, म्हणजे त्याला जे आपण खोडवा पद्धत म्हणतो. पण सर खोडवाला डबल फुटवा होतो त्याला. हा डबल फुटवा जे मातीमध्ये जे आलंय ते प्रॉपर आहे तसं राहून त्याला परत पहिल्यापासून माती, त्याला खताची सगळ्या भरणी, कंपोस्ट खत ते देणं, परत त्याचं नवीन कोंब निघणार, परत साऱ्या. फक्त काय होतं, खोडवा पण आपल्याला समजा अंदाज आला का अचानक आता मार्च मध्येच भाव वाढलेत, आपण हार्वेस्ट करू शकतो. खोडवा पण आपल्या मनावर कधी हार्वेस्ट करायचा, मार्केट वाढलं, पैसे होतात हे कळतंय, आपण त्याला कधी सेल करू शकतो. आणि जर रेट नाहीच, थांबून यावर्षी थांबले, रेट नाही, तर आपण त्याला फायनल 17-18 महिन्यापर्यंत पण त्याला होल्ड करू शकतो. फक्त त्याला मॅनेजमेंट प्रॉपर तेवढं लागतं. 7 महिन्यामध्ये मग पहिल्या तुम्ही 25 दिवसाचं मला सांगितलं, किती भरण्या घालायच्या आणि त्या भरण्या घालताना काय लक्ष द्यायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, भरण्या घालताना मालाला आपण खाली त्याला खाद्य कसं देतोय, त्याला मेंटेन कसं, माल साईज घेतोय, माती समजा माती संपली, माल तिथं गोल होतो, वरती पण बंद होते, माल किती वर आपला ग्रोथ घेतोय त्यानुसार भरणी त्याला चालू ठेवणे. सगळ्यात महत्त्वाचं काय सर, अचानक माती न लावता थोडी थोडी माती लावल्या त्याचा बदल का होतो. अद्रकमध्ये तणनाशक हा प्रकार नाही, आणि जे लोक तणनाशक वापरतात ते पूर्ण ते प्लॉट आमच्यात आहेत एक शेतकरी, त्यांनी तणनाशक वापरलं आणि मला म्हणलेलं नुकसान झालं. तणनाशक अद्रक मध्ये तणनाशक सिलेक्टिव्ह हर्बिसाइड बनलेलंच नाही, अद्रक मध्ये बनलेलंच नाही. लोक मारतात, कॅप लावून मारतात, हे पण त्याचे नंतर प्रॉब्लेमच येतात. त्यामुळं आपण जे म्हणतो माती लावण्याचे, आपण जे ट्रॅक्टरने माती लावतो किंवा बैलाने कंटिन्युअस म्हणजे सातत्य ठेवायचं, 15-20 दिवस झाले भर लावायचे, म्हणजे जे तण असतं ते तण पण त्या अवजाराने मोडून जातं. आणि आपल्या प्लॉटला परवडेल का आपल्याला? तर समजा अवजारानं 2000 रुपये खर्च झाला, हा तर ते परवडतं नाही सर. सगळ्यात महत्त्वाचं आता शेतकऱ्याकडे बैल ही गोष्ट बऱ्यापैकी आहे, आणि ज्यांच्याकडे घरचे ट्रॅक्टर नाही, आपण जे म्हणतो छोटा ट्रॅक्टर 9 HP 10 HP 11 HP पॉवर टिलर, ज्या शेतकऱ्याकडे घरचा आहे त्यांनी तर कंपल्सरी 20 दिवसाला 15 दिवसाला भर थोडी थोडी दिली पाहिजे. तण पण जाते त्यात. हा तण म्हणजे काय होतं, लेबर मेंटेनन्स तिथं कमी होतो. अद्रक मध्ये खुरपणी डायरेक्ट वाचून जाते, कारण काय होतं मध्ये जी उघडी जागा असते ती तण उगतं. ट्रॅक्टर चालल्याचे कारण काय होतं, ती तण मोडून जातं आणि प्लॉटला माती पण लागते. आणि जेवढी माती आपण कवळी मातीवर टाकतो, म्हणजे आपण काय होतं अचानक माती न टाकतो थोडी थोडी माती जर टाकली तर मालाला वाढीचा वेग पण चांगला राहतो तिथं. वर पण माती जी पडते ते भुसभुशीत राहते, भुसभुशीत मोकळी माती राहते आणि माल तिने सरकत येतो, मालाला चकाकी आणि लांबी चांगली असते त्याची. बरोबर. आणि त्यामध्ये आपण काय प्रत्येक वेळी खत टाकायचं? सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपण एक सुरुवातीचे 3 भर राहतात, लागवडीनंतर एक आपण 20 ते 25 दिवसांनी म्हणजे ज्यावेळेस आपला रूट झोन ऍक्टिव्ह होतो त्यावेळेस आपण त्याला DAP, पॉलिसल्फेट ह्या साऱ्या गोष्टी आपण अशा वापरू शकतो. त्याच्यानंतर पुढच्या काळात सिलिकॉन वापरू शकतो. 3 भरीला म्हणजे आपण रासायनिक डोस त्याला देऊ शकतो, पण त्याला प्रमाणात द्यायचे फक्त तेवढे, अतिरिक्त त्याचं होऊ नाही. पहिल्या 3 भरीला तुम्ही म्हणताय थोडंसं रासायनिक खत द्यायचं, नंतर बंद करायचं. हा नंतर बंद करायचं. ज्यावेळेस आपला माल पक्का होतोय त्यावेळेस त्याला पोटॅशची, जेव्हा त्याला पोटॅशची गरज आहे त्यावेळेस त्याला पोटॅश देऊन, पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PHB KMB नुसतं खतं देऊन चालत नाही सर. त्याला अपटेक करणाऱ्या गोष्टी त्या आपण जे म्हणतो का खालून ज्या गोष्टी देणार आहे का त्या जर दिल्या तर त्याचं वळण चांगलं होतं आणि त्याचे रिझल्ट भेटतात. आता सर अशा काही गोष्टी आम्ही अशा काही अनुभव 25 किलो पोटॅशियम सोनाट आणून सोडून द्यायचं आणि मालाने काहीच साईज नाही घेतली राहते. आणि ज्या प्लॉटमध्ये आम्ही PHBच्या KMBच्या बॅक्टेरिया दिल्यात ते प्लॉटमध्ये एकरी 3-3 किलो डोस देऊन पण रिझल्ट चांगले भेटू राहिले. ह्या गोष्टी आम्ही अनुभवल्यानुसार आम्ही कंपल्सरी, ठीक आहे मला 4 दिवसांनी पोटॅश द्यायचंय, पोटॅशियम सोनाट द्यायचंय, मी 8 दिवस आधीच त्याच्या बॅक्टेरिया देऊन ठेवतो. KMB PHB जर देऊन ठेवल्या त्याचं अपटेक चांगलं होतं आणि दिलेल्या गोष्टीचा फायदा होतो, आपला खर्च एक्स्ट्रा वाया जात नाही त्या गोष्टीतून. बरोबर. सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे आपला माल पक्का होतो 5.5-6 महिन्यानंतर आपला ज्यावेळेस माल पुढे जातो त्यावेळेस त्याला आपण पोटॅश सारख्या बॅक्टेरिया, पोटॅश ह्या साऱ्या गोष्टी त्याला द्याव्याच लागतात साईजसाठी. मला एक सगळ्यात भारी काय वाटलं माहितीये का, की माणसं मी विचारलं ना सडका लागते, हे खत सोडा, हे औषध सोडा, हे बुरशीनाशक सोडा, तुम्ही त्याचं काही नाव घेतलं, तुम्ही म्हणला की प्लॅनिंग करा चांगलं, हे तुम्ही चांगलं सांगितलं. नाहीतर माणसं काय की सडीला मेटॅलॅक्सिल दे,
हे दे ते दे खतं दे. तुम्ही काय सांगितलं की शेणखत व्यवस्थित टाका, नांगर मशागत करा, पाणी साठवून देऊ नका. हे प्रॅक्टिसेस शेतकरी फॉलोच करत नाहीत 7-8 महिन्यांमध्ये. सर आता सगळ्यात एका टप्प्यात आणि एका वाक्यात जर सांगायचं म्हणलं का सड कशी नाही लागली पाहिजे, त्यासाठी मी एकच सांगतो, शेणखत कुजवून घाला. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा दुसरा टप्पा आला, सीड ट्रीटमेंट करा त्याची, सीड ट्रीटमेंट. बरोबर. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी ओळखून घ्या पुढच्या 2 महिने अडचण येणार नाही, त्याला आजच तयारीला लागा. ह्या 3 गोष्टी. आणि सर त्याच्यानंतर आणखी शेतकरी म्हणतात कंदमाशीला उपायच नाही, इलाजच नाही काय. क्विनॉल फाशी एक असं कंटिन्यू आहे, 1 एकरामध्ये त्याचा खर्च 250-300 रुपये. क्विनॉल फाशीच्या जर रेग्युलर जर 2 फवाऱ्या ठेवल्या ऑक्टोबर हिटच्या आधी, कंदमाशी येतच नाही तिथं. लोकांना आणखी शेतकऱ्यांना हेच माहित नाही कंदमाशीसाठी औषध काय. क्विनॉल फाशी का असं कंटिन्यू, तिने कंदमाशी आपल्या शेतात येतच नाही. तुम्ही शेत फावरून घ्या सगळं, 200-250 रुपयाचा स्प्रे तुमचं पूर्ण शेत वाचवतो ना. ह्या गोष्टी साहजिक विषय सर. काय माहिती का, कोणत्या गोष्टीवर कोणतं औषध चालतं हे शेतकरी स्वतः ओळखलं पाहिजे. दुकानदार सांगण्यात माझ्या नाही. प्रत्येक बाटलीवर एक लेबल क्लेम असतं, पर्ची असते, कागद असतो, तेवढा वाचला तरी कळत. हा. आणि सर साहजिक आता जे यंग शेतकरी आहेत का, यांनी तुम्हाला सांगतो दुकानात औषध घेऊन या तुम्ही, ठीक आहे देताय दुकानदार घेऊन या, पण तुम्ही ते आल्याच नंतर त्याला स्कॅन करा, त्याचं गुगलवर टाकून पाहिजे काम काय. बारकोड नाही तर काय माहिती का, अडचण एक 3 बाटल्या द्यायच्या, त्यांचं बिल 1800 करायचं, 2800 रुपये घेऊन 3 बाटल्यात पण 1 बुरशीनाशक, 1 टॉनिक आणि 1 केमिकल ठरलेलं असतं. ते 2 गोष्टी मार्जिनच्या, 2 गोष्टी साध्या, असं ते लिहून देणार. ते आपण ओळखलं पाहिजे आपल्याला काय घ्यायचंय आणि आपल्याला गरज कशी. हे शेतकऱ्याला कळल्याशिवाय माझ्या नाही सर. माझ्या शेतात सर मी वैयक्तिक मी असं विचारत नाही मी काय वापरू, मला जिची गरज त्याचा मी अभ्यास करणार, मी आणणार. असं कोणी दिलंय म्हणून आणायचं मारायचं उद्योगच बंद लगेच. आपण आता सगळ्या खालच्या गोष्टी बघितल्या, म्हणजे खतं टाकायचं, हे टाकायचं, वॉटर सोल्युबल स्टेजनुसार ते काय 19-19 0-32-34 ग्रोथ कमी असेल तर देणं, मातीचा पोत चांगला ठेवणं, सगळं मातीचं बघितलं कारण मातीतलं खालचं पीक आहे. मातीतलं पीक. वरून जे पाला फुटवा वाढतो त्याच्यावर करपा किंवा भुरी असं काय रोग येतात का सर? त्याला आता वातावरणाच्या बदलानुसार खूप असतात. सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्यावेळेस आपला पाला आपण नाजून रब कसा, ऑर्थोसिलिसिक ऍसिड ह्या गोष्टींचे असे स्प्रे जे असतात ह्या सुरुवातीपासून मेंटेन ठेवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अद्रकमध्ये आपण जे म्हणतो करपा येणं, करप्याला जर आपण सुडोबॅसिलस जर रुटीन, आता सर माझ्या प्लॉटमध्ये करपा येते त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. आम्ही घेणं देणं 8 दिवस झाले का सुडोबॅसिलसचा फवारणी. सुडोबॅसिलस हे पण जैविक बुरशीनाशक आहे सर. ह्या गोष्टीत जर आपण जर रुटीन स्प्रे जर ठेवलं, रुटीन 8 दिवस झाले स्प्रे काढून घ्यायचा, एकरी खर्च किती 400-500 रुपये. 8 दिवस झाले स्प्रे जर काढून घ्यायचा सर, करपा बघायला भेटत नाही सगळ्यात महत्त्वाचं. आणि आपण जे म्हणतो का आपलं नीम ऑइलचं सर सुरुवातीच्या काळात रिझल्ट असे, नीम ऑइलची जर कंटिन्यू पूर्ण प्लॉटमध्ये रुटीन जर 4 स्प्रे जर निघले तर आपण जे म्हणतो पानं चाटणारी आळी किंवा पोंग्याची आळी ही गोष्ट दिसतच नाही. कडवटपणा जर असला कुठं. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं अद्रक पीक असं आहे ते एकदम म्हणजे सुगंधित पीक आहे आणि त्या अद्रकच्या वासापासून ह्या आळीला त्याला त्रास होतो. आणि तेच जर आपण नीम ऑइलची ती जर आपण जे म्हणतो ऑर्गॅनिक पद्धतीने जर त्याला जर ट्रीटमेंट जर दिली तर त्या गोष्टी जाणवतच नाही. पण माणसं भरोसाच करत नाहीत ना, आळी त्याला आणि इमॅक्टिन बेन्झोएट काय झालं हे आणि ते असं करते. काय होतं सर, त्यांनी त्यांचं रेजिस्टन्स त्यांना येतो, नंतर तुम्ही किती महागडे स्प्रे घ्या त्या आळीने काही होत नाही. हे सुरुवातीला जर त्यांना सवय जर लावली ना तर ह्या गोष्टी पुढे वाढत नाही कशाच. बरोबर आहे, तुमची गोष्ट फार महत्वाची तुम्ही सांगितलं. म्हणजे करप्याला फक्त तुम्ही म्हणला सुडोबॅसिलस हे जरी ठीक आहे, सुडोबॅसिल तुमचं फार करपा कव्हर होत नाही, तुम्ही एखादा मध्ये स्ट्रॉंग स्प्रे घेऊ शकता. पण रुटीन आज हा मॉलिक्युल वापरला तर लगे पुढे ठरवून ठेवलं याच्यापेक्षा स्ट्रॉंग मॉलिक्युल सापडायचा आणि मग ते पुढच्या स्प्रेला घ्यायचा आहे. 1 दिवस तुमचे सारे मॉलिक्युल संपून जाते आणि पाला संपून जातो, हातात काहीच राहत नाही. तुम्ही ठीक आहे तुमच्याकडे स्ट्रॉंग मॉलिक्युल आहे, तुम्हाला एखाद्या औषधाचं रिझल्ट आलेले केमिकल तुम्ही ते पुढच्या टप्प्यात ठेवा. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर देईल त्यावेळेस त्याचा वापर करा. पण सुरुवातीच्या काळात तुम्ही कस्टोडिया मारून देता दुसरा स्प्रे, तुम्ही शेवटला मारणार काय? शेवट सुडोबॅसिलस काम नाही करणार सर. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय स्ट्रेप्टोसाइक्लिन हे आणायचं मारून द्यायचं, दुसरं कोणतरी सांगायचं स्ट्रेप्टोसाइक्लिन मारा मग तुमच्याला करपा येणार, त्यासोबत कॉपर मारा किंवा बोर्डो तयार करून. आणि त्याच्यानंतर काय करायचं, मारून द्यायचं आणि नंतर करपा आलाच मग लोक मारतात त्याला जैविक बुरशीनाशक कीटक. अहो ते स्ट्रेप्टोसाइक्लिन त्याच्यानंतर कोणतंच तुमचा दम धरणार नाही, तरी पण रिपीट त्या गोष्टी स्प्रे मारा. त्यापेक्षा सुरुवातीपासून लोअर स्टेज पासून हायरकडे जर गेलं तर हा स्लोपमुळे काय होतं, आपलं प्लांट खूप हेल्दी राहतं आणि खर्च मापात राहतो. बरोबर, हे महत्वाचं. मला सांगा तुम्ही सुरुवातीला जेव्हा आलं लावलं होतं तेव्हा किती खर्च आलता सर? सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे आता म्हणजे ह्यासाठी मी विचारतोय की कारण सर्वसामान्य कोणी पण शेतकरी येतो ना, लय मोठा खर्च होतो, तो का होतो त्याला तुम्ही कसं कंट्रोल मध्ये आणलं? सर सगळ्यात महत्त्वाचं ज्या शेतकऱ्याला सुरुवातीपासून ड्रीप नाही ह्या गोष्टी नाही त्यांनी सुरुवातीला आपलं सर्वसाधारण ड्रीप करणे. ड्रीपचा खर्च होतो एकरी जवळ सगळा पाईप ते जर पकडून जर केलं 35,000 मध्ये चांगल्या व्यवस्थित ड्रीप
पीक निघू जे पडतं. 3 वर्ष चालू शकते हा 2-3 वर्ष ड्रिप चालू शकतं. त्यानंतर अद्रक मध्ये सगळ्यात मेन खर्च म्हणजे बियाणं असतं. बरोबर. बियाणं आज जर 1000 म्हणजे 1 किलो बियाणं जर आज 100 रुपये किलो आहे तर पुढच्या वर्षी 10 रुपये किलो पण असतं. आणि शेतकरी चुकाच करतात सर. साहजिक अभिजित गुन्ह्याची पैसे झाले ना चालू वर्षी अभिजित गुन्हे निघली 100 रुपये किलो अद्रक, लगेच 1 टन बियाणं 1 लाख रुपयाचं लगे लावून द्यायचं, पुढच्या वर्षी झाले मार्केट 10 रुपये. 1 लाख रुपये बियाणाच खर्च उत्पन्न तेवढं पुढे होत नाही ना. बरोबर. शेतकऱ्यांनी ज्याला अद्रकची सुरुवात करायची, माझं तर सांगणं असं आहे, बियाणं तुम्ही 30 रुपये किलोच्या आतल्या भावाचं की बियाणं खरेदी करा. तुम्ही सुरुवातीला 5 गुंठे लावा, 5 गुंठ्यात तुम्ही एकर बनवा. सुरुवातीला तुम्ही लगे आणून 2 एकर लावू नका, ते आपले कामच नाही. सरळ भांडवलदारी शेतकरी ठीक आहे, तिने आणलं 10 एकर लावलं, लॉस झाला, त्या गोष्टीला त्यांचे बाकी सोर्सेस असतात, बाकी क्रॉप असतात, ते त्यांना ते मॅच करून घेतात. पण ज्यांचं क्षेत्र थोडं सुरुवात करायची, 5 गुंठ्याचं बियाणं ना तुम्ही 10,000चं बियाणं तयार करा. बियाणं तयार करा. 5 गुंठ्याचे शेतकरी अद्रक लावतो सर, त्याच्या पुढच्या वर्षी ते 3 एकर त्याचं 5 गुंठ्यातून 3 एकर लावू शकतो. तेवढं पेशन्सच ठेवत नाहीत माणसं. नाही मग सर हे अद्रक मध्ये सर शेतकरी, आता माझा अभ्यास सांगतो मी तुम्हाला किंवा माझा अंदाज, शेतकरी लोक काय ठीक आहे अद्रक लय चांगलं पीक आहे, लावणार खर्च करणार, त्याला प्रॉपर आणणार पण सगळं, भाव नाही भेटला सोडून द्यायचं, काय नाही अद्रकनी मला मातीत घातलं, अद्रकनी घर बसिलं, याला सर सातत्य लागत. असं कोणतं पीक ठरलं याचे पैसे झाले म्हणून समजा माझे पैसे झाले म्हणून तुमचे पैसे होऊ शकत नाही. आणि या गोष्टी शेतकऱ्यांनी कॉपीच करू नये. काय हे घर घालायचे काम होते सर. सरळ सरळ माझे पैसे झाले मग तुम्ही लगे लावलं आणि मग ते रेट नाही राहिले, त्यापेक्षा तुम्ही थोडं लावा. ठीक आहे पैसे होतात ना, तुम्ही थोडं लावा, त्याच्यावर अभ्यास करा, त्यातल्या चुका समजून घ्या, पुढं ते सगळं फॉरवर्ड करत चला, मागच्या चुका मागं सोडत चला, प्लॉट पण चांगला राहतो. आणि सर अद्रकचं तुम्हाला एक रेशिओ सांगतो, अद्रक मध्ये 5 वर्षात 2 वर्ष चांगले पैसे असतात. 5 वर्षातले 2 वर्ष चांगले, 2 वर्ष चांगले पैसे असतात. मग आपल्याला त्या फ्लो मध्ये वाचता आलं पाहिजे. साहजिक मी लावतोय ना, माझ्याकडे तेजीच्या काळात 2-3 एकर प्लॉट पाहिजे, मंदीच्या काळात माझ्याकडे 1-1.5 एकर प्लॉट पाहिजे. हा फ्लो ज्याला सांभाळता आला त्याला ते जमलं. कारण काय माहिती का, आता आमचे असे काही शेतकरी सर, त्यांच्याकडे तेजीच्या काळात म्हणजे ज्यावेळेस रेट राहणार आहे त्या काळात त्यांच्याकडे 15-15 एकर प्लॉट राहतात, आणि ज्यावेळेस मार्केट पडलेले असतात त्यावेळेस त्यांच्याकडे आलंच नसतं. म्हणजे आपण जे होतो मार्केटचा बॅलन्स इनबॅलन्स ह्या गोष्टी बघून जर टाकले ना प्लॉट तर फायदेशीर ठरतं चांगलं. सर्वसाधारण तुमच्या हिशोबाने एकरी किती खर्च करायला पाहिजे शेतकऱ्यांना सुरुवातपासून 8-9 सर? सुरुवातपासून बियाणं, त्याच्यानंतर ड्रिप इरिगेशन सिस्टम, टोटल लेबर मेंटेनन्स, 1 एकरची टोटल लेबर मेंटेनन्स, टोटल स्प्रिंगचा मेंटेनन्स, वॉटर सोल्युबल मेंटेन, हार्वेस्टिंगचा खर्च शेतकऱ्याकडे नसतो. ह्या गोष्टीला बियाण्याचे रेट जर 50 रुपये किलोच्या आसपास जर असेल तर त्या शेतकऱ्याला 1 एकर प्लॉट चांगल्या प्रतीचा आणायला कम्प्लीट 1,80,000 ते 1,75,000च्या आसपास पैसे लागतात. 50 रुपये किलो बियाण्याचा रेट असेल तर मग ते साहजिक 50,000 त्याला बियाणं लागतं. आणि बाकी जो वरचा खर्च असतो ते त्याच्या फवारणीचा झाला, लेबरचा झाला, ड्रिपचा झाला, मशागतीचा झाला, हा खर्च त्याचा निघून जातो. 1,80,000 त्याचा खर्च व्हायला पाहिजे. आपण मॅक्सिमम धरूया शेवट, त्याच्यावर त्यांनी घालवायला नाही पाहिजे. कारण हा तुमचा अनुभव शेअर करताय, हे फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांच्या. कारण शेतकरी 3 लाख 4 लाख 5 लाख खर्च करतात एकरामध्ये, मोठे मोठे मी बघितले. कारण त्यांना एवढंच दिसतं की अभिजित भाऊनी 100 रुपयाचा भाव घेतला आणि त्यांचे 40, 50, 70 लाख रुपये झालेत असं त्यांना दिसतं. त्यामुळे ते खूप चुकीच्या गोष्टीकडे जातात. अजून एक महत्वाची गोष्ट मला विचारायची आहे की 1,80,000 रुपये लावून किती उत्पन्न निघायला पाहिजे 9 महिन्यामध्ये आपण पकडूया? साहजिक तेवढे पैसे लावले, आपलं सुरुवात आहे पहिले सुरुवात, आपला 15 टन माल निघून द्या किंवा 14 टन माल निघून द्या, त्याला ऍव्हरेज रेट 20 रुपये जरी भेटला ना, खर्च मापात बियाणं आपण कमी भावात घेतलेले, खर्च मापात आहे, आणि आपलं जर 15 टन माल जर निघतो म्हणजे 15,000 किलो जर निघतं, 20 रुपयाचा भाव जर भेटतो ना, तर ते लेवल बसून जाते. 3 लाख होतात तरी लाख रुपये शिल्लक राहतात. लाख रुपये 80,000 रुपये ती लेवल बसून जातील. काय होतं त्याला शिकायला भेटतं. पण हे शेतकरी चुका दे, 100 रुपये किलो बियाणं घ्यायचं, 1 लाखाचं बियाणं घ्यायचं आणि वरून ते परत घालायची. लाखाचं बियाणं कधीच नाही घ्यायचं. माझं नवीन जे काय आता सर, मला खूप शेतकरी विचारतात अद्रक लावायचं, मी सगळ्यात सुरू मला म्हणतात काय नाही आपल्याकडे भांडवल आहे, पैसे आहेत, मी माझं मॅनेज करू शकतो. माझं म्हणणं एवढंच आहे, तुमचं किती भांडवल असं काय असो, तुम्ही सुरुवात अर्धा एकराच्या आतूनच करा. घरचं बियाणं चारा, तुमच्या मातीत येतं नाही येतं, तुम्हाला जमतं नाही जमतं सगळं पहा. नाही तर काय बियाण्यावाल्याला द्यायचे 2 लाख घालायचे, उत्पन्न काहीच नाही. ह्या गोष्टी करूच नाही. आपल्याला जर जमत असलं तर तू पुढे घेऊन जायचं. सर्वसाधारण 9 महिन्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की 15 टन उत्पन्न निघालं पाहिजे. 15,000 किलो. 15,000 किलो. आणि ते जर 50 रुपयाने गेलं तर 15/5 किती झालं? 75. नाही मग सर ते मार्केटची गणित खूप वेगळी. आपण एक मिनिमम पकडूया, 20 रुपयाने गेलं तरी 3 लाख रुपये, आणि 50 रुपयाने गेलं तरी 7.5 लाख, 100 रुपयाने गेलं तरी 15 लाख रुपये. म्हणजे हा एक रेशो म्हणतो का. अद्रक मध्ये लखपती लोक झाले असे काही एकरी निघले 17-18 टनापर्यंत माल, 17-18,000 किलो. आणि त्यांना आता हे आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असं भरपूर काही शेतकरी 10 एकर प्लॉट, आणि मार्केट रेंज चालू 80 रुपये 100 रुपये, आणि प्लॉट पण चांगले, त्यांचे कोटी हिशोब निघून जातात. पण ते काय त्या फ्लो मध्ये सातत्य त्यांच्याकडे तेवढं. तुमचं सगळ्यात जास्त पैसे कधी झालं होतं? सर माझं सगळ्यात जास्त माझे पैसे 2023 मध्ये झाले होते.
22-23चा जो प्लॉट आणि होता किती एकर होता तुमच्याकडे? त्यावेळेस माझा 3 एकर प्लॉट होता. होय काय? हा, आणि मी टोटल माझा सर 100% प्लॉट बियाण्याला गेलता. त्यातला 3 एकर प्लॉट होता. 2 एकर प्लॉट माझा 6 दिवसात टोटल बियाण्याला गेलता. त्याला मी 110, 115, 120 3 टप्प्यात असे रेट घेत होते. 120 रुपये पण रेट घेतला तुम्ही, म्हणजे हायेस्ट असेल सर लाईफ मी टाइम. 120 मध्ये होतो. असे काही शेतकरी तिने 140, 135 चे रेट तो घेतले. लाईफ टाइम हाय झाला. हा, नाही त्याच्या मागे रेट खूप झालेले, पण तेव्हा आपण या क्षेत्रात नव्हतो. हा. हाय अद्रक मध्ये लोकांनी म्हणतात का जसं हळदी सोन्यामध्ये भाव झाला तसं अद्रक 180-200 पण झालेली आहे. बापरे. पण त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव. मी हायेस्ट रेट 120 मी स्वतः घेतलेला आहे. आमच्या तिथले काही शेतकरी तिने 135 पर्यंत रेट घेतलेला आहे. बरं. 2 एकर प्लॉट मी बियाण्यामध्ये विकला आणि त्याच्यानंतर 1 एकर प्लॉट 100 रुपये किलोचा रेट होता. तेवढी रिस्क घेऊन पण मी 1 एकर प्लॉट होत ठेवला होता. म्हणजे त्या प्लॉट मध्ये मी जर त्यावेळेस विकत होतो तर माझे तिथं 17-18 लाख रुपये मला निघत होते लगेच. पण तरी एवढी रिस्क, कारण पैसे पहिले भांडवल तयार झालेलं होतं. ह्या प्लॉट मध्ये मला मिळकत चांगली होती. तो प्लॉट मी होल्ड ठेवला. 1 एकर प्लॉट मी होल्ड ठेवला. त्याचा खोडवा धरला आणि खोडवा सर मी तो भाव विकला होता 84 रुपये किलोनी. जुना माल खाल्ला आणि जो नवीन 5 महिन्यात मी माल तयार केला होता तो माल विकला मी 36 रुपये किलोनी. त्याच्यासर माझे खूप चांगले पैसे जुळले ते. म्हणजे 2 एकर प्लॉट बियाण्यात विकला, 1 एकर प्लॉट खोडवा ठेवून विकला. ह्या दोन्ही प्लॉट म्हणजे माझे जवळ 65-70 लाख पैसे जुळून गेले. 3 एकर मध्ये एवढे पैसे झाले आणि त्यावेळेस सर माणसाला पैसे नाही. रेट खूप होते. बरोबर. आणि मॅनेजमेंट इतकं प्रॉपर होतं सर, कारण का ऊसाचे पैसे शेतीतलंच भांडवल शेतीत लावले होतं. धाकले होता. येत जर आपली गंमत फसली तर फसलीच आपली गंमत. त्याच्यामुळे धाक खूप होता. त्याच्यामुळे ते क्रॉप खूप चांगलं राहिलं आणि ते नशिबाने सगळ्या गोष्टी आपण जे म्हणतो सगळ्या गोष्टी अशा जुळून येतात ना त्यावेळेस पैसे जुळायला टाइम नाही लागत. बरोबर. आणि रेट का पडले मग नंतर? नाही सर, काय होतं त्या वर्षी बैठ झाले. सगळ्या शेतकऱ्यांनी काय ठरवलं, आपण पण प्लॉट लावायचे. 24-25 ला गर्दी सगळ्यात विषय काय आला, गर्दी झाली काही मार्केट पडत येत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता चालू वर्षी अशी परिस्थिती, ह्या वर्षी पण लागवडी खूप प्रमाणात होते. पण पावसामुळे तुम्हाला सांगतो गावाची गाव अद्रकचे प्लॉट बसले. 1 एकरात जिथं 15, 10, 12 टन माल निघाय तिथं 3-3, 2-2 टन माल निघतोय. चालू पावसामुळे खूप खराब. ह्या वर्षी जे चालू वर्षी आपण जे म्हणतो 26 मध्ये जे रेट राहणार आहेत हे फक्त आणि फक्त जो जादा पाऊस पडलाय ह्या गोष्टीमुळे रेट राहणार आहेत. नुकसानीमुळे हे रेट वाढणार आहेत. आणि ऍव्हरेज तुम्हाला काय वाटते की किती उत्पन्न शेतकऱ्यांना कन्सिस्टन्सीनं काढायला पाहिजे? सर सगळ्यात महत्वाचं ऍव्हरेज, जे शेतकरी ऍव्हरेज काम करतो 12 टन माल काढणं सोपं आहे त्याला. पण जो टेक्निकल किंवा टाइम टू टाइम करतो 18 सर असे काही शेतकरी कन्नड त्या पट्ट्यात असे काही शेतकरी का 23,000 किलो म्हणजे 23 टन एकरात माल काढणार लोक आहेत. आणि ते एका क्षेत्रात सारखं करतात का क्षेत्र बदलतात? नाही सर, क्षेत्र सगळे बदलतात. पण तुम्हाला सांगू का, जर ऑर्गॅनिक वरचा प्लॉट असेल ना तर माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ज्या प्लॉटमधनं अद्रक बियाणे विकलं त्याच प्लॉटमध्ये परत अद्रक टाकलेली मी 20 दिवसात. फक्त नांगरणीचं तेवढं नांगरणी पुरता वेळ भेटला तर परत प्लॉट टाकला. फक्त काय माहिती का, डोसेस थोडे ऑर्गॅनिक मटेरियल जास्त, जे सुडोबॅसिलस, ट्रायकोडर्मा ह्या गोष्टीचे आम्ही डोसेस त्याला जास्त ठेवले होते. त्याच्यामुळे प्लॉट मेंटेन डीम होता पण प्लॉट येऊ शकला. पण शेतकऱ्याला सांगणं एवढं, ज्या प्लॉटमध्ये तुम्ही आज अद्रक घेतली मध्ये कमीत कमी त्याला 3 दुसरे कोणतेही क्रॉप घ्या. लोक म्हणतात का, म्हणजे शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे का अद्रकच्या जागेवर अद्रक येत नाही, ती माती पीक टाकलं ती येणार. फक्त काय माहिती का, तुम्ही फेरपालट घ्या. बरोबर आहे. दुसरे, कारण की अद्रक असं पीक आहे का जमिनीत वाढणारं पीक आहे आणि ते खूप खादाड पीक सरळ सरळ म्हणायचं. त्याच्यामुळे ना तुम्ही क्रॉपचे रोटेशन बदलत चला. हे क्रॉप झालं ते घ्या, ते झालं ते घ्या, 3 क्रॉप काढा कोणते पण आणि परत अद्रक करा, एकदम चांगला. आणि सगळ्यात त्याच्यामुळे होतं सगळ्यांना, म्हणजे जे नवीन शेतकरी त्यांना माझं आत्ता सांगणं असं आहे, तुम्हाला जर अद्रक करायची, तुम्हाला जर वेळ आहे, तुम्ही अद्रकच्या आधी त्या नानात हरभरा करा. हरभरा जर केला तुम्ही त्याचं उत्पन्न घ्या, नका घेऊ. मोडून जर टाकला तर तुमचा अद्रकचा 1 एकरात 50,000 खर्च कमी होते हरभऱ्यामुळे. म्हणजे ग्रोथ तेवढी त्याला चांगली होती, जमीन एकदम पूर्णपणे तयार झालेली असते. ज्या शेतकऱ्याला आता चालू वर्षी अद्रकचं प्लॅनिंग आहे त्यांनी कमीत कमी आधी आज हरभऱ्यात जे पीक जर काढलं तर ते फायद्याचं राहील. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना खूप प्रश्न पडतो की आम्ही मार्केट कसं ट्रॅक करायचं आणि मार्केटचा अभ्यास कसा करायला पाहिजे? सर सगळ्यात महत्त्वाचं मार्केटचा अभ्यास म्हणजे काय, अतिरेकपणा कोणता करायचा नाही. तुम्ही तुमचं ठीक आहे 10 एकर शेतीत ना टप्प्याटप्प्याची पीक घ्या, यात नाही त्यात, त्यात नाही त्यात, ह्या कोणत्या तरी गोष्टी चालत आहे. ठीक आहे, तुम्हाला अंदाज येतो एखाद्या पिकाचा की ह्यात 100% मार्केट रेंज चांगली येणार आहे, ते करा. पण तुम्ही थोडं टप्प्यात करा. अतिरेक जर केला त्यात जर मार्केट नाही साथ दिली तर लॉसेस खूप आहे. आणि मार्केट ट्रॅक करण्याच्या पद्धती म्हणजे कोणत्या राज्यात बियाणं काढणी किती झाली, तिथं फेल्युअरचं प्रमाण किती आहे, पाऊस किती झालाय, नुकसान किती झालं, ह्या गोष्टी टप्प्यात लगे लक्षात येतात सर. मागणी किती आहे, 2 वर्षापासून मार्केट चांगली होती त्याच्यामुळे सुंट बनलीच नाही, चालू वर्षी सुंटीची गरज पडू शकते, मालाचं प्रोडक्शन कमी, तिथं मागणी जास्त राहणार. ह्या गोष्टीत अद्रकचा अंदाज सर 100% बांधता येतो. अद्रकचं म्हणजे पुढच्या 8 महिन्याचा अंदाज आधी बांधता येतो, पण तो परफेक्ट नाही, 80% पर्यंत मार्केट बांधता येतो. असे काही शेतकरी सर मी तुम्हाला आत्ता मागं बोललो
का त्यांच्याकडे 2-3 वर्षात अद्रक एकदाच असतील त्यावर तिचे पैसेच होतात. ह्या गोष्टीचा परफेक्ट अंदाज म्हणजे काय आहे, बँगलोरमध्ये झालं, सिक्कीममध्ये झालं, मेघालय, इथं प्रमाण किती, तिकडं पावसाचं प्रमाण किती झालं आणि आपले त्यांची व्हेरिएशन आहे. तिकडचं टेम्परेचर कमी येत असतं. बँगलोरची लागवडी आपल्या खूप आधी असतात. ते फेब्रुवारी-जानेवारीत पण लागवडी करतात, त्यांना अडचण नाही. त्या तिकडं लागवडी किती झाल्या, आपण किती केली पाहिजे, पावसाचं प्रमाण किती, किंवा अंदाज हवामान अंदाजानुसार ह्या वर्षी चालू वर्षी पाऊस किती राहू शकतो, त्या गोष्टीनं कोणत्या भागात किती तोटा होईल, पाणी जास्त झाल्यामुळे सड किती लागेल, ह्या गोष्टीचा अंदाज घेऊन जर केलं तर याचा अंदाज लागतो. थोडं फिरणं पण पाहिजे, थोडं तिकडल्या एरियातले नंबर पण पाहिजे. ते नंबर सगळ्यात म्हणून सर, यंग पिढीचं मला एक सांग नाही, तुम्ही गोव्याला नका जाऊ, तुम्ही कुठं नका जाऊ, तुम्ही प्रोग्रेसिव्ह फार्मर सापडा. सर मी वैयक्तिक असं आहे, आम्ही घरचे आता आम्हाला पण वैतागलेत, आम्हाला कुठं काही कळलं कुठं काही नवीन आहे, आम्ही कुठं जात आम्ही तिथं जातो. तिने काय केलं, ती सक्सेसच नाही फेल असं तिने काय केलं, ते पाहून यायचं काम आहे आपलं. किंवा एखादा पट्टा आहे त्या भागात, आता नाशिक सारख्या पट्ट्यात एवढ्यात द्राक्षे चांगले चालतात, आम्ही तिकडे जाणार, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपण जे म्हणतो का 2 वर्ष चांगलं शिकायला मिळेल. ह्या टुरी काढण्यापेक्षा शेती टूर जर केल्या, किंवा सर आता आम्ही साहजिक विषय, आता आम्हाला गावात दरवर्षी काय म्हणतात, दरवर्षी काय तुमचं बारामती प्रदर्शन जाऊन तुम्ही तेच पाहता, पण सर आम्हाला दरवर्षी हाय त्याच गोष्टी बघायला भेटतात, पण त्यातले ऍडव्हान्स आणखीन 5 बघायला भेटतात. ते कनेक्ट होतं, त्या गोष्टी आपल्याला इकडे आपल्या शेतात आणता येतात. तुम्ही शेतीसाठी फिरा, 100% माझं म्हणणं आहे, तुम्ही शेतीसाठी वार्षिक 50,000 रुपये खर्च करून शेतीसाठी फिरा, ते 50,000 तुमचे 2 लाख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्ही जेवढं फिरताय तेवढं तिचे तुम्हाला फ्युचर तेच चांगलं आहे. पुढचा अंदाज म्हणजे साहजिक विषय, मी तुमच्याकडे येतोय, टोमॅटोबद्दल मी तुम्हाला विचारतोय, मला अभ्यास काहीच नाही, तुम्ही जे 2 वर्ष अनुभव घेतले, 2 वर्ष आपण जे म्हणतो का सगळ्या अनुभवासाठी जो पैसा खर्च केलाय, मला आयते अनुभव भेटून जातात. हे लय महत्वाचं. हा अनुभव फुकट. समजा माझं पीक अद्रक आहे, मला टोमॅटो करायचंय, माझं काम आहे, मी अद्रक म्हणजे माझ्याकडे पैसे झाले, माझ्याकडे पैसा, मग मी कोणालाच विचारायचं नाही, मिलेशा नाही, ह्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहे. ज्या गोष्टी ज्याचं काम चांगलं आहे ना त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे. सर माझं टरबूज प्लॉट प्रत्येक वर्षी असतात, टरबूजात मला खास सक्सेस नाही भेटलं, जे प्रोग्रेसिव्ह फार्मर आहे मी त्यांना 3 दिवसाला फोन करतो, ही स्टेज आहे, आता करू काय, हे आपण जे म्हणतो का हे विचारपूस देवाण घ्यावं किंवा माहिती याला देणं त्याला घेणं, ह्या गोष्टी केल्या तर शेती टिकू शकते. शेती टिकू शकतो म्हणजे शेतकरी टिकू शकतो. नाही ते काय कोणाच्या कृषी सेवावाल्या सल्ल्याने जर चालला ती फेल गंमत, त्याचं फक्त खात्याचं बिलच वाढणार आहे, उधारीच वाढणार आहे. आणि हे जे कन्सल्टन्सीची गोष्ट आहे, म्हणजे अद्रकमध्ये पण मी पाहिले की कन्सल्टन्सी खूप चालते, भाजीपाल्यामध्ये पण खूप चालते, तर शेत कसं वाचायला पाहिजे शेतकऱ्यांना त्या गोष्टी? सगळ्यात महत्त्वाचं कन्सल्टन्सी. ठीक आहे, तुम्ही 10 कन्सल्टन्स घ्या, त्यांचे टॉपिक तेच असते ठराविक का असं असतं, पण आपण जो आतला म्हणतो एकदम मक्की जो किडा म्हणतो आपण, आतली गोष्ट, हे आतली गोष्ट फक्त शेतकरी सांगतो, कोणता कन्सल्टंट नाही सांगत. साहजिक आपला विषय आता झाला, कंदमाईसाठी क्युनल फास वापरा, कमी खर्चात काम चालतं. तुम्ही अख्खी सगळे कन्सल्टंट पहा, कोणी जर ही गोष्ट दिली असली तुम्हाला त्या गोष्टीवर पैसे देईल. किंवा तुम्ही सुरुवातीच्या काळात रूट झोनसाठी मायक्रोरायचाच वापर करा. प्रिव्हेंटिव्ह तुम्हाला ऑक्टोबर हिट राहते त्यावेळेस तुम्ही मॉइश्चर मेंटेन ठेवा, पाण्याचा ओलावा मेंटेन ठेवा. ही कोणतीच गोष्ट कन्सल्टंट सांगत नाही. कन्सल्टंटचं काम काय, पॅकेज घ्यायचं नंतर तो जाळका व्हायना. आणि ज्यावेळेस शेतकरी ओरडतो का तुम्ही मला सांगितलं नाही, आणि SMS चेक कर, मी तुला टायमाला पाठवलं, जे साऱ्या गावाला पाठवलं तेच मला पाठवलं, माझ्या शेतात त्यांच्या शेतात बदलेन काहीतरी. ठीक आहे, कन्सल्टन्सी जे लोक करतात किंवा ज्यांची चालू आहे त्यांनी प्रॉपर शेतकऱ्याच्या शेतावरून सगळ्या गोष्टी बघून, कन्सल्टंट माणूस हुशार असतो, त्याला अनुभव असतो, ठीक आहे, त्यामुळे तो करतो त्या गोष्टी. पण तुम्ही प्रत्येक शेताची कंडिशन बघा, बरोबर, तिथलं क्लायमेट बघा, तुमचा रिपोर्ट तयार झाला तोच सगळ्याला फॉरवर्ड करायचा, त्यावर होऊच शकत नाही. सगळ्यांची कंडिशन वेगळी. माझी म्हणजे जमीन मुरमाडी आहे, दुसऱ्या शेतकऱ्याची काळी, त्याची लाल माती. तुम्ही सगळ्याला एकच ऍप्लिकेशन देता, माझ्या जमिनीत पोटॅश भरपूर आहे, दुसऱ्याला नाही. तुम्ही त्याला एक आपण जे म्हणतो का PDF तयार केली, ती सगळ्याला शेअर केली, याच्यावर होऊच शकत नाही, आणि यात फक्त शेतकऱ्याचं वाटूनच होऊ शकतं. बरोबर. आणि तुम्ही आल्याच्या शेतीत किती प्रमाणात तंत्रज्ञान काय काय वापरता गोष्टी? सर सगळ्यात महत्त्वाचं, आले शेतीत इरिगेशन सिस्टम प्रॉपर पाहिजे, एक नंबर तंत्रज्ञान, म्हणजे साध्या सोपर भाषेचं. आणि त्यानंतर आपण जे म्हणतो का, आपण जे माती लावण्यासाठी, आपण जे भर लावण्यासाठी जो ट्रॅक्टर म्हणतो, व्हीलर म्हणतो त्याला, तो जे काय 1 लाखाच्या किंवा 1,50,000 आसपास जो किमतीत असतो, तर हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याकडे पाहिजे. आणि बाकी त्यानंतर तिसरी गोष्ट, आधी मी तुम्हाला इरिगेशन बोललो, आणि त्यानंतर जे आलं फर्टिगेशन, आपली जी साधी व्हेंचुरिक असना ती प्रॉपर पाहिजे. ह्या 3 गोष्टी अद्रकमध्ये तंत्रज्ञान लागतं, बाकी वेगळं काय नाही. ज्याच्याकडे ट्रॅक्टर त्याच्याकडे बैल जरी असले तरी त्याला माती लागतीच तिने, म्हणजे ट्रॅक्टर असावं. ह्या कोणत्या गोष्टी फक्त तुम्ही, ठीक आहे, ड्रिप तुम्ही प्रॉपर करा, त्याचं काम काय, फर्टिगेशन प्रॉपर झालं पाहिजे, इरिगेशन प्रॉपर नाही तर इथं तुमचं 4 लिटर पडतंय आणि तिथं 10 लिटर पडतंय, त्या गोष्टीत माझ्या नाही, तुमचं प्रॉपर झालं पाहिजे. त्या कोपऱ्यात पण तेवढंच पाणी पडलं पाहिजे, त्या कोपऱ्यात व्हेरिएशन नकोय. जर व्हेरिएशन जर आलं, तुमचा प्लॉट खालवर दिसला की लोक म्हणते काय जमलं नाही, त्याला मोडून टाका, जमत नाही. आणि सर ऊस क्षेत्रात पण लोकच काय म्हणणं आहे का, मावावर इथं असं आहे तिथं तसं आहे. अहो तुमचं पाणी प्रॉपर जात नाही, बरं पाणी प्रॉपर नका जाणार, तुमचं फर्टिगेशन पण प्रॉपर जात नाही, कसा तुमचा प्लॉट एका लेवलला दिसणार आहे, कसा बागामध्ये दिसणार आहे, खालवरच दिसणार
दिसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याने म्हणजे सगळ्या एक टायमाला तुम्ही घराला प्लास्टर नका करू, पण शेतात इरिगेशन सिस्टम प्रॉपर बसवा तुम्ही. त्या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का, पिकं केलेला खर्च कामं येतो आणि तिथून उत्पन्न भेटतं. 100% बरोबर आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे ते फर्टिगेशन करताना 50 लिटरचा हौद घ्यायचा आणि त्यात टाकायचं आणि लगेच सोडून द्यायचं 2 मिनिटात. नाही कधी ती गोष्ट तास-तासभर पूर्णपणे खतं चुकीची. जायला काय पाहिजे, होतं माहिती हळूहळू जायला पाहिजे. आज सगळ्या गोष्टीचे रेट खूप झालेत आणि माहिती नसताना जर सोडले ना ते सरळ सरळ पैसे उधाळल्यासारखी मजा येते. पण त्या गोष्टीचा फायदा काहीच होत नाही, आपल्या खिशातले पैसे गेले राहते. ह्या गोष्टी चुकीच्या आहे. तुम्ही त्याला लागतंय काय ते पहा, किती प्रमाणात लागतंय ते पहा, आणि ते कसं चांगल्या पद्धतीने सगळ्याच्या वाट्याला कसं येईल. आपण पंक्तीतली वाढ सगळ्याला कशी भेटेल एवढं बघा. नाही तर ह्यो माझा उशिल्याचा आहे, मग याच बेडला सगळं दिलं तर बाकीची फेल गंमत होणार आहे. प्रॉपर सगळं बघणं महत्वाचं आहे. सगळ्याला जर व्हेरिएशन येणार नाही तेव्हा ते सगळं रानसारखं दिसणार आहे. पण तुमचं म्हणणं आहे की अवघड नाही काय? नाही सर, अवघड शेती अवघड आहेच काय. मला काय माहिती, तुम्ही कांद्याचं रोप वावरात फेकलं उगणार आहे, काँग्रेसचं बी वावरात फेकलं ते पण उगणार आहे. तुम्हाला काय उगवायचं ते तुमच्या हातात आहे, कसं उगवायचं ते पण आपल्याच हातात आहे. ह्या गोष्टी तर सांभाळल्या ठीक आहे, पण मला काय माहिती नुसतं ते आपण म्हणत का शेती, मला 15 एकर शेती, मग लावले 4 कामगार, मग मी गाडीवर बसलो इकडे खुर्ची टाकून बसलो घ्यारे करून, ते होत नाही, ते शक्यच नाही. स्वतःच्या वेळेस आपण तिथं आपण जे म्हणतो आपली तळमळ जाते का तेव्हा त्या गोष्टी प्रॉपर होतात. आणि काय म्हणजे सर, जुनं होतं कट भरणं, आपण ऊसाचा प्लॉट लावून द्या 4 एकर, त्या कट्टाला पाणी लावून दिलं 2 तासांनी बारे, ते दिवस गेले सर. त्यावेळेची जमीन वेगळी होती, त्यावेळेचं कंडिशन सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. तेव्हा खर्च कमी होते, खूप कमी. आज खर्च खूप वरून गेले. ऊसाची शेती तुम्हाला सांगतो कटाला पाणी लावून दिलं 2 तासाने याला बदलीला, आणि सर पाण्याचं प्रमाण कमी होत गेलं. एक वेळ अशा होता आम्ही जे धरणावरून पाणी उचलतो, मला माझ्या शेतीला पाणी जागेवरचं पाणी नाही. माझ्या 2 लाईन धरणावरून एक लाईन मला 8 तासात 3.5 लाख लिटर पाणी देते. त्या शेतीवरून माझी वरती सगळी शेती म्हणजे उचलून पाणी आम्हाला सगळं. म्हणजे शेती सुरू करायच्या आधी मला सर पाईपलाईन म्हणजे आपण जे पाण्या सोर्स आणण्यासाठी 6-6.5 किलोमीटर पाण्या सोर्स आणला, त्या गोष्टी आमच्यासाठी 30-30 लाख रुपये गेलेत. म्हणजे शेती चालू करायच्या आधी पाणी आणलेली आणि पाण्यानंतर ही शेती चालू आहे. मग हे सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. आता हे जे पाणी खर्च करून आणलेलं पाणी, याचा रोजचा मेंटेनन्स आहे. धरणावर तिथं मोटर चालते, तिथं बिल येतंय, प्रॉब्लेम झाला धरणावर जाणं, बाईकवर जायचं म्हणलं सर आम्हाला ते जवळ 8 किलोमीटर पडतं. आणि जे सेंटर आपण शेतातनं लाईन आणलेली ती आमची 24,000 फुटावर, आमचे 24,000 फूट आमची लाईन आहे. 24,000 फुटापासून तिथं पाणी उचललं जातं आणि इथं शेतात पडल्या जातं. ते विहिरीमध्ये टाकायचं, विहिरीमधनं इरिगेशन करायचं. म्हणजे सर सगळ्या सहज म्हणजे तुम्हाला काय म्हणतो पाणी मोजून मापून आम्हाला लय विचार करूनच. म्हणजे साहजिक विषय सर असा आहे, 10 एकर क्रॉपचं प्लॅनिंग केलेलं आहे. अचानक 2 एकर क्रॉप जर वाढवला ना, त्या प्लॉटला पाण्याची अडचण येते. म्हणजे जेवढं पाणी तेवढंच मॅनेज करणं, आणि त्याचा फायदा सर मला म्हणजे आपण जे होतो प्रॉपर इरिगेशन सिस्टम, ज्या पाण्यात ज्या धरणाच्या लाईनवर मी 6-7 एकर क्षेत्र भिजवत होतो का, त्याच लाईनवर प्रॉपर ड्रीप मॅनेजमेंट सिस्टमनी माझा 12-13 एकर क्षेत्र भिजवलं आहे. सगळं ड्रीप आहे तुमचं, टोटल 100% ड्रीप आहे. सेंट्रलाइज वावरात कुठं शेतामध्ये कुठं कॉक नाही, काय नाही, एका जागेवर यायचं तिथून पाणी बिंगवायचं. सर आमची पद्धत तुम्हाला सांगतो, बिबट्या साऱ्या महाराष्ट्रामध्ये सध्या सारेकडेच बिबट्या, कुत्र्याने बिबट्या झाला घराघरात आता. तर काय होतं सर, ऊसाचे पिकं असो, आद्राचे पिकं असो, रात्रीची लाईट असते. होतं काय, त्यावेळेत वाघ आला, बिबट्या आला, संध्याकाळी दोघांना जायचं अंधार पडायच्या आतमध्ये, पाणी लावून यायचं, रात्री 8 वर मोटर चालवणार, रातभर तिथंच पाणी चालणार. बरोबर. आणि पर्याय नाही सर, साहजिक विषय, मस्त माहिती इतकं पाणी द्यायची गरज नाही, असं नको पाणी कमी, रात्री येणार कोणी, एवढी रिस्क घेणं सोपं आहे. त्या गोष्टीसाठी सर आम्ही काय केलं, शेतात जे सेंट्रल रस्ते असते सगळ्यात मोठं शेत आम्ही डेव्हलप असं केलं. आपण जसं स्टेडियमला एक्झिट असतात, इकून एक्झिट, हे फ्लो इकून या साईडनं बाहेर गेला पाहिजे, त्या साईडनं बाहेर, शेताला आम्ही प्रॉपर रस्ते केले. त्या रस्त्यामुळे काय होतं, जिथं आपलं इरिगेशन सिस्टम तिथं आपण आपल्या कारने पण जाऊ शकतो, 2 मिनिटं उतरून तिथून आपण आपलं बदला बदली करू शकतो. हा, तिथं काय होतं सर, सिक्युअर असतो. मग तिथं बिबट्या आला आणि वाघ आला, आपल्याला एकाच लोकेशनला जायचं, तिथपर्यंत आपली गाडी जाते. त्याने काय होतं माहिती का, आता काय वाघ बिबट्या कधी येऊ शकतो, उन्हाळ्यात येतो, हिवाळ्यात येतो, कधी येतोय. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, मॅनेजमेंट करायला त्या बिबट्यामुळे आपली शेती बिघडल्या जात नाही. यासाठी इरिगेशन सिस्टम प्रॉपर जर असतं, स्टँडर्ड जर असतं ना, तर काय होतं, पाण्याची बतात तुम्हाला सांगतो, उन्हाळ्यात राशी कंडिशन होती, पाणी कमी असते, रात्री पाणी द्यायचंय. पाण्याचं समजा ठीक आहे, आज एका शेतकऱ्याला 2 दिवस, आठवड्यात 2 दिवस त्याला पाणी भेटणार आहे, वाघ आला त्याचं 1 एकर क्षेत्र भिजून होतं, होतच नाही. ह्या गोष्टीसाठी तुम्ही इरिगेशन सिस्टम आणि एकदम पुढच्या कंपल्सरीच्या अडचणीत त्याला आजच सावरून घेणे, इरिगेशन सिस्टम जर प्रॉपर जर केला त्याचं फ्युचर पुढे 10 वर्ष. नेमकं तुम्ही काय केलं सेंट्रलाइज म्हणजे? सर सेंट्रलाइज मध्ये आम्ही काय केलं, जेवढं काही फर्टिगेशन करायचंय एका जागेवर होतंय. अच्छा, म्हणजे जे काही खत द्यायचं आहे ते एका जागेवर मोटर चालू करण्याची सिस्टम तिथंच,
कोणत्या रानात समजा माझं जे काय अर्धा एकर क्षेत्र आहे, कुठेही पाणी पाठायचं असलं त्याचं कॉक सगळं क्षेत्र एकाच जागा सगळं एका जागेवर गेलं. म्हणजे याला काय आलं माहितीये का, म्हणजे आपल्याला म्हणतो लेबर मेंटेनन्स कमी झाला. इकडं गाईड लाव, ते कॉक फिरून त्याला पाणी बदल, इकडे हे राहिलं. एका जागेवर असताना होतं काय, तुम्हाला 5 किलो खत द्यायचं 1 एकराला, तिथूनच सोडलं, कॉक बंद करून टाकला. आणि काय होतं सर, सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टी घरातल्या महिला मंडळ पण अशी सिस्टम जर करून गेलंय, वैयक्तिक अभिजित गुले कुठेतरी बाहेर आहे, काहीतरी कामानिमित्त गेलाय, फोन करून सांगितलं जा C नंबरचा कॉक चालू करा, D नंबरचा बंद करा, झेडचा चालू करा, ते कोणी महिलाही करू शकते. आपण सांगितलं ते मागं मॅनेज होतं. हेच जर सगळ्या वावरात जर पसारा असला ते मॅनेज कोणी करू शकत नाही. नाही, माझा स्वतःचा असा प्रॉब्लेम होता. सगळ्यात महत्त्वाचं सर, शेतकऱ्याला म्हणजे ठीक आहे, ज्याच्याकडे आज भांडवली आणि ज्याला शेती पुढे भविष्यात करायची किंवा त्याला शेतीत भविष्य, तुम्ही ह्या गोष्टी प्रॉपर करा. दे तुम्हाला मेंटेनन्स कसा कमी करता येईल ह्या गोष्टीवर भर दिला पाहिजे. मेंटेनन्स कमी झाला तर ती खिशाला पूर्ण ऍज अ बिझनेस म्हणून त्याकडे बघायला हा बिझनेस म्हणून पाहिलं पाहिजे. काय माहिती नाही तर काय, आणले पैसे घातले त्यात, मग पिकाचे पैसे नाही झाले, मग त्या विषय सोडून चला पुण्याला पाय एखादी कंपनी, त्यात मजा नाही. प्रॉपर करा तुम्ही पहिल्यापासून. प्रॉपर जर पहिल्यापासून जर करताय तर तुम्हाला ती सोडून जायची गरजच नाही पडणार. आमचे भरपूर असे काही मित्र आहेत का ॲज म्हणजे सध्या बँकिंग मध्ये आहेत किंवा दुसऱ्या फील्डमध्ये जॉब पाहून शेती करतात. ठीक आहे, 3-4 एकर शेती करतात, पण ते प्रॉफिटेबल असे का जॉबचा जो पैसा किंवा जी सेव्हिंग होती ती शेतीत तिने अशी इन्व्हेस्ट केली, इकडे दुसऱ्या मोटरसायकली हजामजा न करता शेतीत अशी इन्व्हेस्ट केली का त्यांच्या मागे त्यांची सारी कामं चालतात. बेस्ट. हा म्हणजे आपण जे म्हणतो का शिस्त फक्त आयुष्याला नाही पाहिजे किंवा नियम फक्त आपल्या आयुष्याला रोडवर नाहीत नियम, ते शेतीत पण आपले नियम असतात, ते नियम आपण पाळले पाहिजे. आपला जे आपण म्हणतो मनाची मोगलाई ही सगळीकडे चालत नाही. आपल्याला जर चांगलं जर उत्पन्न घ्यायचं, सगळं जर तुम्हाला मिळकत जर चांगली ठेवायची, ह्या साऱ्या गोष्टी सगळ्यात महत्वाचं. बेस हा महत्वाचा होता. ह्या बेस जर समजला तर ते पीक पुढे वर जाणार आहे, ते मार्केटमध्ये जाणार आहे, त्याचे पैसे होणार आहे, त्याचा आपल्यात काहीतरी होणार आहे. हा बेस समजणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि सगळं शेती करत असताना सरकारच्या सबसिड्या वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात, त्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे का? सर सरकारच्या सबसिडी आता लोक म्हणतात सरकार काही देत नाही, तुम्ही प्रॉपर करा ना. आता शेतकऱ्याचं म्हणणं काय असतं, नुसतं नाव आलं का काहीतरी सण घ्यायचं, ते वाहन घ्यायचं आणि ते बिल काढाय पुरतं ठेवायचं आणि इकून टाकायचं. अहो तुम्हाला काय, तुम्हाला सोलर आला ना, तुम्ही भरा फॉर्म, गव्हर्नमेंट त्याला सबसिडी देतं आणि दिलेत. माझ्या शेतात पण सोलर बसलेत. तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घ्या, त्या शेतीचा त्या यंत्राचा वापर आपल्या शेतीत करा, दुसऱ्यासाठी नका करू. ते फायदेच ठरतं आपल्याला. सध्या शेतकऱ्याचं काय अनुदान आलं ना, ती गोष्ट घ्यायची, अनुदान काढून घ्यायची आणि ती विकून टाकायची. आपल्या शेतीसाठी काय राहिलं? अनुदान येऊन निघून गेलं, पैसे आलेले पण संपले. सोलर पंप तुम्ही लावला चालतो का चांगला? सर 100% सोलर पंप व्यवस्थित आहे. फक्त काय त्यासाठी इरिगेशनचं सिस्टम तसं आपला म्हणजे आपण जे म्हणतो का मीटर, केज मीटर ह्या गोष्टी पाहिजे. नाही तर काय टेम्परेचर कमी जादा होतो सोलरचं. ठीक आहे, 3च्या नंतर पाण्याचा फ्लो कमी असतो, सकाळी 11 पर्यंत पाण्याचा फ्लो असतो, कमी असतो. त्या काळात आपली ती सिस्टम असता पाहिजे का तेवढा फ्लो आपल्याला त्याला देता आला पाहिजे. हा म्हणजे पुढे जर एक 10,000 लिटर पाणी ड्रिपला पाहिजे तर तेवढा फ्लो जायला पाहिजे. हा आता माझ्या ड्रिपला 636,000 लिटर पाणी लागतंय. 36,000 लिटर पाणी चालतं. माझं सोलरची कॅपॅसिटी ठीक आहे, आज टेम्परेचर कमी जादा आहे, तेवढं मला तिथं ते हे ॲक्युरेट करता आलं पाहिजे. तशा वाल ते सिस्टम पाहिजे का तेवढं तेच चालून बाकीचे एक्सेस ऊन वाढलं, एक्सेस पाणी आलं, ते रिटर्न गेलं पाहिजे. रिपन म्हणजे मागं पडलं पाहिजे, ते परत वरच येणार आहे. ह्या गोष्टी बसवून आता शेतकऱ्याचं काय होतं, शेतकरी सरळ म्हणतात का सोलरचं काय करणार, ड्रिपला चालतच नाही. बरोबर, हे म्हणतात. तुम्ही प्रॉपर त्याचा वापर करा ना. तुम्हाला काय, तुम्हाला ज्यावेळी ड्रिपला पाणी, तुम्ही दुपार टायमाला ड्रिपचं पाणी द्या. म्हणजे ड्रिपला जोडायचं ना, तुमच्या 8 तास ते काय 10 तास, जे समजा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काय 10 तास असतात, ज्यावेळेस टेम्परेचर त्यावेळेस तुम्ही ड्रिपला पाणी काढा, बाकी त्यावेळेस तुम्ही फ्लडचं भिजू शकता ना कमी पाण्यात. मग हे मेंटेन करणं, आता हे वातावरण आपल्या हातात नाही. बरं, मी काय म्हणतो, 8 महिने आठवड्यातले जर आपल्याला 4 दिवस रात्रीची लाईट आहे, 3 दिवस दिवस आहे, ज्या दिवशी रात्री आहे त्या दिवशी दिवसाचं ऊन जेव्हा आहे तेव्हा ड्रिपला चालवायचं आणि रात्रीच आणखीन चालवायचं. दोन्ही टाइम लाईट झाली आपल्याला. बरोबर. किती फायदा. सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे सोलर आल्यापासून, म्हणजे मी सोलरचा काही लय जुना वापर करतो असं नाही. सोलर मी 7-8 महिन्यापासून वापरतो. 80% वापर माझा सोलरवर चालतो. फक्त काय, मग माझी सिस्टम तशी त्याला मॅच होती म्हणून माझं सोलरवर चालतंय. नाही तर माझं सगळं मॅच होतंय त्या पद्धतीनं. बरोबर. तुमचं क्षेत्र समजा एकच वॉल आहे 2 एकराचं आणि त्याला तेवढं पाणीच पुरत नाही तर अडचण येऊ शकते. सर विशेष काय सगळ्यात महत्त्वाचं काय, सोलर जर आज एका तासाला जर समजा टेम्परेचर कमी झालं, ताशी आता 25,000 लिटर पाणी देत आहे, ऊन वाढलंय तेच आता 35 झालंय, 40,000 लिटर पाणी झालंय. तुमची सिस्टम अशी पाहिजे, एक्सेस झालेलं पाणी एरित पिलं पाहिजे. तो वाल कमी झाला, आपण त्या गोष्टीसाठी खर्च नाही सर. 15-16 हजार रुपये आपण इकडे कुठं पैसे उडवतो. 15-16 हजार जे आपण ॲटो फ्लो वाल ते जर बसवले ना, त्या गोष्टी प्रेशर रिलीज वाल जर बसवले तर त्या गोष्टी आपल्या होऊन जातात आणि खर्चिक नाही सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, आता मला पण लोक म्हणतात, ती जुने लोक, हे काय आलं याच्याकडे पैसे आले, कुंकडं पैपच जोडीत काही गोष्टी करून ठेवल्या, त्याचं चूक मला माहिती काय. बरोबर. काय ज्या गोष्टीची गरज त्या गोष्टी माणसाने केल्याच पाहिजे. आणि त्या गोष्टी 100 जर मला काय दिवसाला जर माझं तुम्हाला सांगतो 70-80 हजार लिटर पाणी जर वाचतंय तर त्या गोष्टीपासून माझा फायदाच ना. बरोबर. आणि शेती हा व्यवसाय, त्याला व्यवसाय पद्धतीनेच बघायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी वैयक्तिक विचार काय करतो माहिती का, जसं आपण म्हणतो का एखादा सर्व्हिसवाला माणूस आहे,
जातोय ऑफिसमध्ये बसतोय, लॅपटॉपवर काम करतो, दिवसभर त्याचं काम बाहेर करून ठेवतो. हे समाधान आम्हाला असं आहे, आम्ही पण चांगली बाईक घेऊन विहिरीवर जातोय, एका जागेवरच कॉक बिंगतोय, जसं ऑफिसमध्ये बसून केल्यासारखं आम्ही बिंगवतो, तिथून आमचं काम चालू येतं, आमचं पण समाधान आहे ना, आम्हाला पण बरं वाटतं ना का बाकीच्या पेक्षा आमचं वेगळे आणि एका जागेवर चालतंय, हे समाधान एक. एक नंबर. मग तुम्ही पर्सनली आल्याच्या शेतीला कॅश क्रॉप म्हणता का नॉर्मल शेती म्हणता मग? नाही सर, आता आल्याचं कसं आहे माहिती आहे का, हे पीक म्हणजे आपण तसं म्हटलं का कॅश क्रॉपमध्येच येते. हा, फक्त त्याचं काय मॅनेजमेंट साऱ्या गोष्टी त्या महत्वाच्या आहे. आपण काय म्हणतो सगळ्यात महत्वाचं त्याचा केलेला खर्च, त्यातून मिळकत किती होणार आहे, काय होणार, ह्या साऱ्या गोष्टी जमा खर्च करून जर ठेवला तर ते कॅश क्रॉप मध्ये एकदम बसून जातं. आणि जेव्हा आपण हे आलं हार्वेस्ट करतो, जमिनीतून काढतो, तेव्हा आपण स्टोर करून ठेवू शकतो का? सर, याचा स्टोरिंगचा विषय काय, याला स्टोर आपण ठेवू शकत नाही. याला आपण जमिनीतनं काढल्याच नंतर एक हार्डली 3 ते 4 दिवस किंवा हार्डली ट्रान्सपोर्ट मध्ये टिकतं ते किती 5-6 दिवस त्याला टिकवतं. वजन कमी होतं, वजन कमी होतं, साहजिक विषय. आपल्याला त्याला आपण स्टोर असं करू शकतो, त्याची सुंटच बनवू शकतो आपण फायनली. जमिनीमधून काढल्याच नंतर त्याला एक तर वाळवणं, त्याचं मॉइश्चर कमी करणं आणि त्याची प्रोसेसिंग करून ती सुंट बनवणं. सुंट कशी बनते? सुंट सर हाय शेतातलं आलं जातं, वॉश केलं जातं, त्याच्यानंतर त्याला असं एक उन्हाच्या ठिकाणी शेतात पसरवलं जातं, ते सारं सुकतं. त्यानंतर त्याला आपले जे रनिंग मशीन असतात त्या मशीन मध्ये टाकलं, बिगून घ्या जातं, मग त्याला जे काही साली बिली असते निघून जातात. त्यानंतर जी ड्रायिंगची प्रोसेस असते, वाळून मग नंतर पॅकिंग असतात. मग त्याचं वजन पण फार कमी होत असं? वजन फार कमी होत, पण सर ते ड्रायिंगचे आपण जे सुंट बनवणं हे शेतकऱ्याचं कामच नाही सर. असं होय काय? हा, शेतकरी करू शकतो. हा, सांगा खरी आता आपण बसतो कशासाठी, शेतकऱ्याला खरी माहिती. साहजिक विषय काय, शेतकरी ती सुंट बनवू शकत नाही. आणि शेतकरी त्यांना आधीपणा काय होतं, कोणी काही सांगतं, एका नवीन शेतकरी अद्रक करतो, सुंट बनवतो, सुंट विकायला ती बांधल्या जात नाही, त्या मशिनरी नसतात. सरळ सरळ अद्रक लावणे, प्लॉट हार्वेस्टिंग करून, हार्वेस्टिंग मार्केटला विकणे, हा विकणे म्हणजे जागेवरती व्यापार होतो, 1 रुपया मेंटेनन्स नाही. त्याचे लोक येऊन माल काढून फक्त लेबरला पिण्यासाठी पाणी द्यावं लागतं. त्यांचे लोक महाराष्ट्रात व्यवस्था आहे की बाहेरून माणसं येतात, अद्रक काढतात आणि घेऊन जातात. सर, महाराष्ट्रामध्ये कुठेही 2 एकराचा प्लॉट असून द्या, तिथपर्यंत व्यापारी त्यांची यंत्राने घेऊन जातात, तिथून त्याला हार्वेस्टिंग करतात, शेतकऱ्याचं पेमेंट जागेवरती होऊन जातं. शेतकऱ्याचं अद्रक मध्ये काम फक्त पिकवू नाही, मार्केटिंग करणं नाही, मार्केटवाले त्याच्या दारात येतात. सगळं आलं जातं कुठं मग? सर, आता मंड्या आपण जे म्हणतो, युपी झालं, बारवासागर झालं, लखनौ झालं, त्याच्यानंतर बँगलोर झालं, वेगवेगळ्या मंड्या अशात का तिथं मागणी खूप असते, तिथून दुसरीकडे माला जातात खूप. म्हणजे तुम्हाला सांगतो, आज पुण्यासारखी गुलटेकडी मंडी, तिथं कमीत कमी रोजचे 7 ते 8 आयशर माल लागतो. एवढा माल लागतो? म्हणजे 50 टनापर्यंत माल येतो. हा माल जातो कसा, बॅगनी जातो, 20 किलो हा येणार, 30 किलो येणार, किंवा एकाने 5 टन घेतलं, 2 टन डिवाइड होऊन जातो. आणि सर, रेग्युलर आपण जो घरगुती वापरात अद्रक जाती किती रोज, एका समजा आठवड्याकाठी एक माणूस घेतो किती, 200 ग्रॅम 300 ग्रॅम अद्रक घेतो, पण ती प्रत्येक घरात जाते. आणि कोरोना नंतर अद्रकचं महत्व लोकांना कळलं, आज प्रत्येक गोष्टीत अद्रकचा वापर आहे. त्याच्यामुळे आपण जे लोकल मंड्याला खूप माल लागतो. ज्यावेळेस मंडीत गाडी जाते सर, 5 टनाची 10 टनाची गाडी जाते ना, 2 तास संपायला खूप होतात. होय काय? हो, एवढं डिमांड आहे. डिमांड खूप असते, कारण लोकल प्रत्येक जो काही किरकोळ व्यापारी विक्रेता करणारा तो 100 किलो माल घेतो, त्याला 2 दिवसात 100 किलो तेवढा माल लागतोच. चांगली गोष्ट, म्हणजे मार्केटचा एवढा इश्यू नाही. मार्केट इश्यू नाही, फक्त ज्यावेळेस काय होतं, मार्केट तुटलेलं राहते, उत्पादन जास्त प्रमाणात आहे, मागणी कमी, त्यावेळेस फक्त काय माहिती, त्यावेळेस अडचणी असतात. मग त्यावेळेस सुंटीसारखे व्यापारी कॉन्टॅक्ट करतात, सुंटीला देऊन टाकणे. पण शक्यतो अद्रक मध्ये हार्वेस्टिंगला प्रॉब्लेम नाही. पार्ट्या घरी येतात, व्यापारी लोक घरी येतात, घरून हार्वेस्टिंग चालू जाते. घरी माल ठरवलेला राहतो, रेट ठरवला जातो, जागेवरती हार्वेस्टिंग होती, जागेवर पैसे भेटले जाते. अद्रक विकणं खूप सोपं आहे. आणि जे नवीन तरुणाई जे आहे, जे शेतीकडे बघतच नाही, मान फिरवते, म्हणजे दुसरीकडेच जॉब असेल किंवा अन्य काम कोणतेही असेल, त्यांना तुम्ही काय सांगणार की बाबा या शेतीत करा, चांगल्या गोष्टी? नाही सर, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का मी तर असं म्हणत नाही तुम्ही जॉब सोडून द्या, शेती करा. ठीक आहे, आता माझे असे काही IT सेक्टर मधले असे काही मित्र आहे किंवा माझ्यापेक्षा एजने खूप असे मोठे असणार आहे, त्या लोकांनी गेलं काय, त्यांच्याकडे आज फंडिंग आहे, पेमेंट चांगले, त्यांचं म्हणजे माझं त्यांचं रिलेशन असे का ते लोक त्या फंडिंगमधून शेती डेव्हलप करतात. त्यांनी आज सुरुवातीला लँड डेव्हलप करून घेतली, आज ड्रीप व्यवस्था, आणि त्यांचं तुम्हाला सांगतो सर, एज्युकेटेड लोकांचं किंवा आपण जे म्हणतो जॉबवाले लोकांचं IT सेक्टर आहे, ह्या लोकांकडे पैसा खूप आहे, पण यांना मानसिक शांतता नाही. यांचा रोल फक्त एवढाच, इकून जे पैसा येतोय यात शेत डेव्हलप करून घ्यायचं, हे बंद करून टाकायचं आणि आपलं इकून काम चालू ठेवायचं. आणि नवीन जे शेतकरी थोडा म्हणजे जे शेतकरी मुलं थोडाफार जॉब करतात, घरी शेती इकडे आहेत, तुम्ही प्रॉपर तिथं करा, प्रॉपर तुम्ही स्वतः उतरून तिथं दिवसा समजा काम जेव्हा तिथं कामाला वेळ द्या, 10 तास स्वतः द्यायलाच पाहिजे. नाही सर, आज माझं तर म्हणणं आहे, ठीक आहे काम करणं शक्य नाही, तुम्ही 2 माणसं वापरा, पण त्यांच्यापासून प्रॉपर करून घ्या. तुम्ही त्याची म्हणजे जाणीव ठेवा ह्या गोष्टीला असं लागतंच. ह्या गोष्टी जर केल्या ना तर एवढं काय नाही, त्याला मॅनेज करणं सोपं आहे. आणि नवीन जे आपण म्हणतो का जॉब, ज्याला 3-4 एकर शेती, त्याने माझं म्हणणं 20,000 जॉब करूच नाही.
ते काय शेतपोरं म्हणतात का नाही का, याला सक्सेस भेटलं, याच्याकडे भांडवल होतं, याच्याकडे घरचा पाहिलाच पैसा होता, परिस्थिती चांगली ती. तर तसा विषय नाही. साहजिक विषय जर एकरातनं जर आपल्याला जर 6-7 महिन्यातनं समजा ठीक आहे, तुम्ही नका अद्रक लावू, तुम्ही कांदे लावा, टरबूज लावा. टरबूज लावले हार्डली 1 लाख रुपये खर्च होतो. एकचे तुमचे 1.5 जरी झाले तेवढे होतात. 50 मला काय होतं ते 100% होतात. हे लोकांच्या गप्पा आहे का, मला काहीच नाही पुरणार, तू वावरात राहिलाच नाही, तुला कुठून काय पुरणार आहे. जर मला काय म्हणतं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली त्याचे डबल जर झाली ना, पोरांनी थांबून घेतलं म्हणजे शेतात. आणि हे सुख आहे, इकडे फ्युचर नाही, इकडे तुमचं फ्युचर आहे. सगळ्यात महत्त्वाचं कंपनी फायनान्स झालं, कोणती बँक झाली किंवा कोणतंही सेक्टर असू द्या, आपल्या जोर एनर्जी जोपर्यंत आपली स्किल आहे आपल्याला वापरून घेणार आहे. काम संपलं तू तुझा काही कर, पण ही शेती एकमेव अशी तुम्ही पहिल्यापासून केली, ही अशी पुढे हँडओव्हर होणार आहे. तुमचा जॉब हँडओव्हर होत नाही. तुझे वडील आयटीत होते आणि त्यांना 80,000 महिना होता, मग आता तुमचा पोऱ्या मोठा झाला त्याला पण त्या जॉब, तसं होत नाही. तशी शेती अशी तुम्ही डेव्हलप करून द्या, ती पुढे चालणार आहे लगातार. होय, आणि पिढ्यानपिढ्या ते त्यात शेती तुम्हाला एक सांगू का, सगळं बंद पडू शकतं. ऑटोमोबाईल क्षेत्र बंद करू शकतो, लोक पैपण पण हिंडतात. कोरोनात बघितलंच की सगळ्यात तुम्हाला शेती बंद नाही पडणार कधीच, शेती कधीच बंद नाही पडू शकत. आणि काय माहितीये का, हे म्हणजे तुम्ही मार्केटची गरज ओळखा, लोकांना काय लागतंय. आता सिटीच्या आसपासचे लोक तुम्ही साहजिक पाहता तरकारी पिकात चालतात, त्यांना माहिती इथली मागणी काय, पैसे कमवून मोकळे येतात. तुम्ही ज्या त्या भागातली गरज ओळखा तुमची, ज्याच्या आसपास कारखाने भरपूर आहेत, ज्यांचे ऊस जायला अडचणीत नाही, झटपट ऊस जातात, हे उन्ही ऊस लावा ना तुम्ही तिथल्या. आणि सर ऊसात पण आहे ना, लोक म्हणतात का असं तसं, एका नवीन मुला आहे ते म्हणतो माझ्याकडे तू ऊस लाव, साहजिक त्या शेतकऱ्याने ऊस लावला ना, तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट करा, 80 टन त्याचा माल काढा, पैसे. आणि काय सर, एखाद्या पिकात पैसे राहिले ना तर ते पुढे फॉरवर्ड होत चालतं. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात चांगली करा. नवीन पोरांना तर जेवढी आपण सुरुवात चांगली करतो तर तेवढं चांगलंच. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, हवाबाजी शेतात नाही चालत. ते बुलेटचा सायरन फक्त रोडवर वाजू शकतो, शेतात नाही वाजत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, इकडचा फुगीरपणा तिकडे चालतच नाही. इथं प्रॉपरच काम लागतं आणि तिथं कष्टच करावं लागतात. 100% वेळ द्यावाच लागतो. क्रॉप लावला ना तुम्हाला, तिथे 4 महिने तुम्हाला पडून राहण्याची, त्याची सुरुवात केली ती शेवट करणं कामाचे. नाही तर मग मी क्रॉप लावून दिलोय, मग मी जातो टूरला आणि मला जायचंय पुण्याला 2 महिने, याचं हे करायचं त्याचं ते करायचं, मग घरी आई वडील पाहते, शक्य नाही त्या गोष्टी. तुम्ही डोकं लावलंय ना, तुम्हाला ते शेवट करून जाणार. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पाहा, एखादं पीक तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत घ्या, त्याला विका, त्याचे आलेले पैसे तुम्हाला कुठंच नाही जाऊन देत. नाही, हे बरोबर आहे. मी स्वतः अनुभव घेतला या गोष्टीचा. मी जवळपास मला वाटतं 2016 पासून मी शेती करतोय आणि 10 वर्ष आता होतील 2026 मध्ये. या 10 वर्षामध्ये मी क्रॉप पॅटर्न बरेच बदलले. मी टोमॅटो घेतला, ढोबळी घेतली, काकडी घेतला, ऊस घेतलं, आता द्राक्षामध्ये पण आहे. होतंय की अपयश हे येतच. हो बरोबर आहे. असं नाही की तुम्ही पहिल्यांदाच लावले आणि तुम्हाला कोट्यानं पैसे मिळतील. अपयश येणार, तुम्हाला शिकायला पाहिजे, मग पुढे जायला पाहिजे. पण त्यात पण तुम्ही शिकताना सगळं लिहून ठेवायला पाहिजेत, गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. आजकाल माणसं लिहित नाहीत, काय नाहीत. तुम्ही तुमचा काय सक्सेस मंत्र होता, शेवट 2-4 लाईन मध्ये तुम्ही काय सांगू शकाल? सर सक्सेस मंत्र म्हणजे तुम्हाला आता यात सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांनी यात खबरदाऱ्या कोणत्या घेतल्या पाहिजे. मी आता माझं तुम्हाला क्लिअर मस्त म्हणजे मी जे करतो ते सांगतो सरळ. तेच सांगा. हा, मी आदर क्रॉप लावलंय, तिथं पेज असतं, त्याचं प्लांटेशन कधी झालं, त्याला कोणत्या वातावरणात काय दिलं, कोणतं एखादं मटेरियल तिचे रिझल्ट नाही भेटले, त्याला पण आम्ही हायलाईट करून ठेवतो. ते परत आपल्याकडे आणायचंच नाही, कट करून टाक, त्याला किती विषय कट, सगळ्या गोष्टी डायरी असतात. सगळं म्हणजे लिहून जर ठेवलं तर काय होतं माहिती का, आता माझं अद्रकमध्ये काम आहे, मी मिरचीच प्लॉट केला, मी कोणाला तरी विचारत केलेला आहे. पुढच्या वर्षी मला त्या माणसाची विचारायची गरज नाही लागली पाहिजे, ही आपली आता तयारी पाहिजे. डिपेंडन्सी संपवून टाकाय पाहिजे. एका पिकात समजा ठीक आहे, मी तुमच्याकडनं टोमॅटो तुमची सगळी माहिती घेतोय, तुम्ही बिझी असताना मला वेळ देताय, पण तुम्ही कितपर्यंत देणार? मी जर प्रत्येक प्लॉटला तुम्हाला तेच विचारतोय, तुम्ही साहजिक म्हणून याच्यात काही प्रोग्रेस नाहीची, तिथं माणूस थांबून घेतो. त्याच्यामुळे काय, एक पीक नवीन केलं ना, त्याची तुम्ही टोटल डिटेल काढा, सगळं लिहून ठेवा, याचे फायदे काय, तोटे काय, कोणत्या वातावरणात त्याला झालं काय, ह्या गोष्टी जर मेंटेन जर ठेवल्या ना, तर ही कन्सल्टन्सी उद्योगाची गरज नाही. बरोबर. स्वतः शेतकऱ्यांनी डेव्हलप व्हा म्हणजे काय माहिती का, कोणत्या आजारावर कोणतं औषध लागतं हे जर शेतकऱ्याला जर कळलं ना, लुटालुटी बंद होऊन जाईल. धन्यवाद, आभारी आहे. आज तुम्ही अद्रकाविषयी आम्हाला खूप भारी माहिती दिली. बरेच दिवस झालं माझ्या डोक्यात चालू होतं आल्याविषयी सगळी डिटेलमध्ये माहिती घ्यायची आणि काय चुका होतात, कुठं सुधारायला पाहिजे, डिटेलमध्ये मला तर खूप चांगल्या पद्धतीने कळालं. आणि तुम्ही तुमचा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगितला. आणि तुम्ही एक ॲज अ फार्मर 5-6 वर्ष झालं आल्या शेती करताय आणि तुम्ही आता टरबूज पण लावलेला आहे, ऊस पण आहे, वेगवेगळी पिकं करताय. खूप खूप अभिनंदन तुमचं. तुम्ही खूप चांगली शेती करताय. खरंच अशी तरुण पिढी मला वाटते की शेती क्षेत्रात यावी आणि त्यांनी काम करावं. मला तर तळमळीपासून मी त्यासाठी काम करतोय. थँक्यू, पुन्हा एकदा आभार आहे. तुमचे पण म्हणजे आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत होऊन आपले जे प्रयत्न चालू आहेत
ह्या गोष्टीत शेतकऱ्याला प्रॉपर म्हणजे काय अद्रकमध्ये काय हे आपण जे म्हणतो PDF सोडून ज्या गोष्टी असतात ह्या शेतकऱ्याला कळतात. ह्या गोष्टीत खूप शेतकऱ्याला मदत होतो. तुमचं जे काम चालू आहे याने शेतकऱ्याला फायदा पण होतो. आता माझा अद्रक सोडून बाकी पिकाच्या माहितीसाठी मी पण तुम्हाला फॉलो करतो, तुमच्या गोष्टी नोट डाऊन करतो. हे खूप फायदेच काम आहे, चांगलं काम आहे. फक्त हे असं चालू राहिलं पाहिजे. नाही. प्रत्येक पिकातली जर तुम्हाला सांगतो आतल्या बाबी आणि त्याची मक्की जर अशी जर बाहेर निघत चालली तर फेल्युअरचं प्रमाण खूप कमी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही एका फोनवरती एवढ्या लांबून ट्रॅव्हलिंग करत इकडे आला, 4-5 तास ट्रॅव्हल करून आता पुन्हा आणि रिटर्न जाणार, त्याबद्दल मी आभार आहे. कारण शूट करण्यासाठी शेत सोडून पुण्याला यायचं, पुन्हा माघारी जायचं, एवढं काम सोडून ते अवघड आहे. माहितीसाठी आणि काहीतरी आपल्याला शिकायला भेटण्यासाठी आज मी पण काहीतरी शिकण्यासाठी आलतो. आणि सर तुमच्या माध्यमातून मला शेतकऱ्याची मदत करणे किंवा शेतकऱ्याला काहीतरी 2 गोष्टी चांगल्या भेटतात ह्या गोष्टीची मला संधी दिली, त्याबद्दल मीच खूप आभारी आहे. साऱ्या गोष्टीचा शेतकऱ्यांना फायदा झाला हेच खूप माझ्यासाठी. नाही, आम्ही प्रत्येक एपिसोडमध्ये मित्रांनो आम्ही प्रयत्न हा करतोय की जसं आहे तसं मांडायचं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो की मातीवरचा हा एपिसोड प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्या. आम्ही फक्त आलं तर बोललोच, पण आल्याच्या पाठीमागं जी प्रॅक्टिस आहे, जे शेतकऱ्यांना काम करायला पाहिजे, जे गरजेचं आहे, जे लिहायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे आणि स्वतः एक बिझनेस म्हणून शेतीकडे बघायला पाहिजे आणि कशा गोष्टी शेतामध्ये असाव्यात हे सगळं जाणून घेतलं आपण अभिजित सरांच्याकडून. सर पुन्हा एकदा थँक्यू. आणि मित्रांनो, हा मातीवरचा एपिसोड पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर झाला पाहिजे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.